महोत्सव की जय, पंढरपुर धाम की जय, विठ्ठल रखुमाई की जय। हरे कृष्णा। हरे कृष्ण। तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत आहे। इस्कॉन लातूर सेंट्रल, इस्कॉन ब्रजभूमी व्यवस्थापन समितीच्या वतीने मी आप सर्वांना, आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। आज फार पवित्र पावन करणारा दिवस आहे। एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते। दोन एकादशी मोठे असतात, एक कोणती आहे? आषाढी एकादशी, आणि दुसरी तर याच्यानंतर भगवंत झोपणार आहेत आजपासून। झोपल्यानंतर आपल्याला जागा व्हायचं, आपल्याला जागा व्हायचं आहे। तर त्यापूर्वी आपण आपल्या गुरु परंपरेला प्रणाम करूया। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं धम्मेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगना ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर इकडचं तराजूचं हा पलडा भारी आहे, म्हणजे वैकुंठाला जाण्यासाठी स्त्रियांची संख्या जास्ती असणार, पुरुषांची कमी असेल असं वाटेल। तर ही आपली भारतीय संस्कृती आहे। या संस्कृतीमध्ये प्रत्येक आईचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना आध्यात्मिक संस्कार देणे। प्रत्येक वडिलांचं कर्तव्य आपल्या मुलांना आध्यात्मिक संस्कार देणे। त्यांना इंजिनियर बनवू शकतो, डॉक्टर बनवू शकतो, वकील बनवू शकतो, पण त्यासोबत आध्यात्मिक संस्कार जर असतील तर नक्कीच त्यांना फार चांगल्या प्रकारे मजबूत बनवता येईल, एक आदर्श व्यक्तित्व घडवता येईल। तर या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत। एक आहे गुगली लोक, गुगली। कोणते लोक? गुगली। आणि दुसरे असते गॉडली। गुगली म्हणजे काय आणि गॉडली म्हणजे काय? गुगली, क्रिकेटमध्ये हे वाक्य, हे शब्द वापरला जातो, गुगली। त्याच्यामध्ये कसं असतं, दोन प्रकारची बॉलिंग असते। एक बॉलिंग कशी? फास्ट बॉलिंग। कशी? फास्ट बॉलिंग। जो बॉलर असतो पळत 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 येतो आणि जोरात बॉल टाकतो, त्याला म्हणतात फास्ट बॉलिंग, फास्टर बॉलिंग। आणि दुसरं बॉलिंग असतं स्लो बॉलिंग, त्याच्यामध्ये स्पिन बॉलिंग म्हणतात, स्पिन करणे। तर फास्ट बॉलिंग करणे आणि स्लो बॉलिंग करणे या दोन्हीमध्ये चकवणारं कोणतं आहे? चकमा देणारं स्लो बॉलिंग। चकमा देणारं कोणतं आहे? स्लो बॉलिंग आहे। आणि फास्ट बॉलिंग जे आहे ते पण जोरात येतं, पण त्याला या दोन्ही, हे जे दोन्ही बॉलिंग आहेत, हे दोन्ही बॉलिंग बॅट्समन जर पक्का असेल तर तो चांगल्या प्रकारे हिट करू शकतो। मग तो स्पिन बॉल असेल किंवा मग फास्ट बॉल असेल। तर आता आपण बॉलरचा जर विचार केला आणि आपले मायाचा जर विचार केला, दुर्गा शक्ती जी आहे त्यांचा जर विचार केला, तर दोन प्रकारची बॉलिंग टाकत असते ते आपल्यावर। कोणत्या प्रकारची? एक जी आहे ती फास्ट बॉलिंग, आणि दुसरं आहे चकमा देणारी बॉलिंग, म्हणजे भ्रमित करणारी बॉलिंग, त्याला म्हणतात गुगली। गुगल केव्हापासून आला? मागच्या 15 वर्षापासून, 10-15 वर्ष झाली।
पण गुगली जेव्हापासून सृष्टीचं निर्माण चालू झालंय तेव्हापासून गुगली होते. गुगली म्हणजे चकमा देणारी घटना, अशी चकमा देणारी की कळतच नाही की बॉलिंग जेव्हा करतो व्यक्ती तेव्हा त्याचा बॉल असा येतो हळूहळू आणि बॅट्समनला वाटतं मी फार एक 6 मारून टाकेन, पण त्याला नंतर कळतं ते असा फिरला तिथे बॉल आणि सरळ दांडी उडवून टाकला. तर त्याला वाटतं मी 6 मारेन, 4 मारेन. याला म्हणतात गुगली बॉल. तशाच प्रकारे या जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, एक आहे गॉडली आणि दुसरे गुगली. गॉडली म्हणजे काय, जे भगवंताची भक्ती करणारे, अध्यात्माचं पालन करणारे, आणि गुगली म्हणजे जे सतत मायामध्ये फसणारे, तर त्याला म्हणतात गुगली. तर हे जे 2 प्रकारचे जे बॉल आहेत, फास्ट बॉलिंग म्हणजे काय, मायादेवची फास्ट बॉलिंग म्हणजे काय, आघात करणे. कोणते आघात करणे, 7 प्रकारचे दुःख आहेत. किती प्रकारचे, 7 प्रकारचे दुःख. त्याच्यामध्ये प्रमुख जे दुःख आहेत 4, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. हे झालं फास्ट बॉलिंग. जन्म, इच्छा नसताना आपल्याला आईच्या गर्भामध्ये 9 वर्ष 9 महिने 9 दिवस राहावं लागतं. नंतर मृत्यू कुणाला नकोय, व्याधी कुणाला नकोय, म्हातारपण कुणाला नकोय, जरा कुणाला नकोय, तरी पण ही फास्ट बॉलिंग आहे. कुणाची, मायादेवीची. आणि तिसरे जे 3 आहेत, अजून 3, तर त्याच्यामध्ये कोणते क्लेश आहेत, आदिदैविक क्लेश, आदिभौतिक क्लेश आणि आदि आध्यात्मिक क्लेश. आदिदैविक म्हणजे काय, पूर येणे, दुष्काळ पडणे, हे झालं आदिदैविक क्लेश. आदि भौतिक क्लेश म्हणजे काय, दुसऱ्या जीवांच्या माध्यमाद्वारे आपल्याला त्रास होतो, हे झालं आदि भौतिक क्लेश. आणि तिसरं जे आहे आदि आध्यात्मिक क्लेश म्हणजे मनाद्वारे आपल्या शरीरामध्ये जे डिस्टर्बन्स असतात, जे रोग असतात किंवा मनाला मानसिक अशांती असते, तर हे सगळं काय आदि आध्यात्मिक क्लेश. असे 7 प्रकारचे दुःख म्हणजे फास्ट बॉलिंग करते दुर्गा माता. पण जी गुगली म्हणजे स्पिन करणारे जे बॉल आहेत ते कधी पण कुणाला भ्रमित टाकण्यासाठी आहेत. मग 99% लोक 99.99% लोक हे गुगली बॉल मध्ये अडकतात. कशामध्ये, भ्रमित होऊन जातात. आणि हार्डली 1% भगवंताची भक्ती करणारे असतात. आणि हेच कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, काय म्हणतात, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां वेति तत्वः. हजारो लोक भगवंताला समजण्यासाठी, सिद्धी प्राप्त करण्यासाठी निघतात, त्याच्यापैकी फक्त एखादा व्यक्ती समजू शकतो. मग आपल्याला त्या लिस्ट मध्ये यायचं. कोणत्या, जी कृष्णाची जी लिस्ट आहे, भगवंतानी जी लिस्ट सांगितली त्याच्यामध्ये यायचं आहे, ती आहे गॉडली लिस्ट. गुगली लिस्ट मध्ये जायचं नाही आपल्याला. तर अशा प्रकारे तर आपण आज संत तुकाराम जे आहेत त्यांचं म्हणजे म्हटलं जातं की भगवंताचं गुणगानापेक्षा जर भगवंताच्या भक्ताचं गुणगान केलं तर ते अधिक आवडतं भगवंताला. तर आता आज कोणती एकादशी आहे, शयनी एकादशी, देवशयनी एकादशी. म्हणजेच आज जे महाविष्णू आहेत, विष्णू आहेत, ते काय आता झोपायला जातात. 4 महिने झोपतात. चातुर्मासाचं पालन करायचं असतं आणि झोपल्यानंतर म्हणून देवशयनी एकादशी म्हटलं जातं. आणि 4 महिन्यानंतर परत कोणती एकादशी, उत्थान एकादशी, त्यालाच म्हणतात कार्तिक एकादशी. तर या दोन्ही एकादशीमध्ये भगवंताच्या बद्दलचा आपल्याला मध्ये विरह भाव असायला पाहिजे. काय, आता भगवंत झोपले म्हणजे आपण झोपायचं नाही. काय, भगवंत झोपले म्हणून आपण नाही झोपायचं, आपण सुद्धा जागे राहायचं. म्हणून हे चातुर्मास जे असतं, या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण करून, जास्तीत जास्त भगवंताची भक्ती करून आपण भगवंताला प्रसन्न करायचं असतं. तर हा उद्देश आहे. तर आणि या 2 एकादशीच्या मध्ये एक मध्ये बरोबर सेंटरमध्ये एक एकादशी येते. आजची कोणती एकादशी, शयनी एकादशी. 4 महिन्याच्या नंतरची कोणती एकादशी, उत्थान एकादशी. या दोघांच्या मध्ये एक एकादशी येते, त्याला म्हणतात पाषाण कुशा एकादशी. पाषाण कुशा एकादशी म्हणजे काय, कुश बदलणे म्हणजेच पाठ फिरवणे किंवा या खांद्यावरून त्या खांद्यावर झोपणे. तर बरोबर एक्झॅक्टली 2 महिन्यानंतर जे विष्णू आहेत ते काय करतात, आपली कुश बदलतात. त्याला म्हणतात पाषाण कुशा एकादशी. बरोबर एक्झॅक्टली 2 महिने या खांद्यावर झोपतात, या बाजूवर, आणि दुसऱ्या बाजूवर दुसऱ्या 2 महिने झोपतात. अशा प्रकारे. ठीक आहे, हे सत्य कथा आहे बरं, सत्य कथा. तर आज आपण संत तुकारामाबद्दल बघणार आहोत. आणि संत तुकाराम पूर्ण जगामध्ये
प्रसिद्ध आहेत, सगळ्यांना माहिती आहे संत तुकारामची ख्याती काय आहे. आणि असं म्हटलं जातं स्पेशली त्यांचे भक्ती करण्याची पद्धत, नंतर त्यांची अभंग हे फार प्रसिद्ध आहेत. संत तुकारामाचे अभंग पूर्ण जगामध्ये गायले जातात. आता अमेरिकेमध्ये सुद्धा गाऊ लागलेले संत तुकारामाचे अभंग, अमेरिकामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सगळीकडे गाऊ लागले. वृक्ष वल्ली आमा सोयरे वनचरे. आणि त्यांचे जे अभंग होते फार सिंपल होते, पण त्याच्यामध्ये अर्थ असायचा. तर हे जे संत तुकाराम आहेत यांनी भरपूर धडे दिलेले आहेत लोकांसाठी, जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी धडे दिलेले आहेत. काय करायला पाहिजे आपण, आज ते धडे आपण शिकणार आहोत. कारण प्रत्येकाला प्रेरणेची गरज असते. प्रत्येकाला कोणाची गरज आहे? प्रेरणाची. काहीतरी करायचं असेल ना त्यासाठी प्रेरणा लागते. नॉर्मल तर सगळे जगतात, रोजचं जे वर्क आहे रुटीन वर्क, ते रुटीन वर्क करण्यासाठी काही वेगळं बुद्धी लागत नाही. व्यक्ती त्या मशीन मध्ये पळतच असतो, रोजची जी मशीन आहे त्याच्यामध्ये पळतच असतो. पण वेगळं काही करायचं असेल तर त्याला प्रेरणा लागत असते. आणि ही प्रेरणा आपण मग हॉलिवूड बॉलिवूडच्या स्टारपेक्षा जे आपले जे संत आहेत त्यांनी जे आपला आदर्श समोर प्रस्तुत केलेला आहे त्यांच्याकडून जर घेतला तर ते योग्य उत्तम राहील. तर आपल्याला माहित आहे की रामायणामध्ये श्रीरामचंद्र अयोध्येमधून निघाले आणि ते कुठपर्यंत गेले? लंकेपर्यंत. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गेले ते, मग ते शृंगवेरपूर असेल, मग चित्रकूट असेल, नंतर दंडकारण्य असेल, नाशिक पंचवटी असेल, रामेश्वरम असेल, किष्किंधा क्षेत्र असेल, हम्पी असेल, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गेले त्या ठिकाणी तो जो मार्ग जर आपण बघितला त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रामाच्या लीला प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही ना काहीतरी त्या ठिकाणी लीला केलेल्या आहेत. आणि त्या लीला त्या ठिकाणी जाऊन जर ऐकल्या तर आपलं जीवनाचं हृदयाचं पवित्रकरण होतं. पण ते जर शक्य नसेल तर कमीत कमी सत्संगामध्ये येऊन तर आपण भगवंताची लीला ऐकू शकतो. आणि भगवंताचा जो कथेचा जो क्रेडिट आहे, कथेचं जे फळ आहे ते आपण प्राप्त करू शकतो. तर तसेच आपण पाहू शकतो की पाच पांडव सुद्धा भारतामध्ये त्यांचं किती वर्षाचा वनवास होता? 14 वर्षाचा. किती वर्षाचा? 14 वर्षाचा. 14 वर्षाचा होता? 12 वर्षाचा होता? किती वर्षाचा होता? 13. तर किती टोटल किती वर्षाचा होता? 13 वर्षाचा. त्याच्यापैकी 12 वर्ष ज्ञातवास, म्हणजेच ओपनली ते फिरू शकत होते सगळीकडे. मग त्यांनी सगळीकडे जाऊन आले. 5 पांडव हे इव्हन कोकणामध्ये सुद्धा जाऊन आले. असं म्हटलं जातं रत्नागिरीमध्ये कुठेतरी 5 प्लेट आहेत, दगडाच्या 5 प्लेट अशा मोठ्या मोठ्या साईजच्या, ज्याच्यामध्ये 5 पांडव जेवण करत होते. नंतर तुम्ही बघू शकता एलिफंटा केव्स, जे मुंबईमध्ये एलिफंटा केव्स गेटवे ऑफ इंडियाच्या त्या ठिकाणी सुद्धा 5 पांडव आलेले आहेत. 5 पांडव इव्हन पश्चिम बेंगॉलला सुद्धा जाऊन आलेले आहेत. 5 पांडव हे सगळीकडे भारतामध्ये सगळीकडे फिरलेले आहेत. 12 वर्षामध्ये काय करणार व्यक्ती? त्यावेळेस तर मोबाईल नव्हतं, व्हॉट्सअप बघत बसले, गेम खेळत बसले, एका ठिकाणी बसून 4-4 तास 8-8 तास. स्क्रीन टाइम किती पण, नो लिमिट फॉर स्क्रीन टाइम. तर त्यावेळेस नव्हतं. तर ते काय करायचे, जे पवित्र ठिकाण असेल त्या ठिकाणी जायचे किंवा त्या ठिकाणाला ते पवित्र बनवत होते. आणि ज्या ठिकाणी ते गेले तर ते ठिकाण फार पवित्र बनल्यावर ते तीर्थक्षेत्र बनलं. म्हणून युधिष्ठिर महाराज विदुर जे आहेत, विदुरजी, त्यांना काय म्हणतात? भवत्विदा भागवता तीर्थभूता स्वयं विभो तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्व अंतस्तेन गदाव्रता. म्हणजेच काय की ते म्हणतात की विदुरजी, तुम्ही तुमच्या हृदयामध्ये भगवंताला तुम्ही घेऊन फिरत आहात. कुणाला फिरत आहात? भगवंताला घेऊन फिरत. आपण सगळेजण भगवंताला घेऊन फिरत आहोत, पण त्याची जाणीव होत नाही आपल्याला, त्याची जाणीव होत नाही. मग असे जे भक्त असतात ज्यांना सदैव हृदयामध्ये भगवंत बसलेले आहेत, असे ज्यांना वाटतं ना आणि ज्यांना त्याची प्रचिती येते, ज्यांना त्याचा साक्षात्कार होतो, असे लोक प्रत्येक ठिकाणाला तीर्थक्षेत्र बनवत जातात. काय बनवत जातात? तीर्थक्षेत्र. म्हणून युधिष्ठिर महाराज विदुरांना म्हणतात, तुम्ही जिथे पण जाता ना त्या ठिकाणाला तुम्ही काय बनवता? तीर्थक्षेत्र बनवता. अशा प्रकारे कोण म्हणतो कुणाला? युधिष्ठिर महाराज विदुरांना म्हणत आहे. तर जसं बकासूर आहे ना, बकासूर महाभारतामध्ये बकासूर असतं, तर ते बकासूर
काय करतं, प्रत्येक गावागाव त्या गावामधून प्रत्येकाला खायचं असतं, त्या प्रत्येक फॅमिलीमधून खायचं असतं. आणि त्यावेळेस भीम जातो. तर ते जी घटना झालेली ती पश्चिम बेंगॉलमध्ये झाली होती. कुठे? बेंगॉलमध्ये, पश्चिम बेंगॉलमध्ये. ते स्थान अजूनही आहे त्या ठिकाणी. तर तसे संत तुकाराम सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरले. जिथे जिथे ते फिरले त्या ठिकाणी त्यांनी तीर्थक्षेत्र बनवलं. त्या ठिकाणी काय बनवलं? तीर्थक्षेत्र. कोण वाजवते ते? वाजवू नको बेटा, तुला वाजवण्याचा चान्स देऊ आपण नंतर, ठीक आहे. तर आणि संत तुकारामांनी हे जे तीर्थक्षेत्र आहे त्याला शाश्वत बनवलं. शाश्वत, प्रत्येकाला पवित्रता आणणारं बनवलेलं आहे. म्हणून म्हटलेलं तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्वंतस्तेन गदाव्रता. सदैव विठ्ठलाला त्यांनी हृदयामध्ये धारण केलं होतं. आणि सदैव विठ्ठलाला हृदयामध्ये धारण केल्यामुळे प्रत्येक ठिकाण ते जिथे जायचे त्या ठिकाणी पूर्ण असं एक पवित्र लहर असायची, एक शुद्ध लहर असायची. अशा प्रकारे मग हे जे संत तुकाराम आहेत तर त्यांच्याबद्दल आपण काही काही गोष्टी समजणार आहोत. आता एखादा व्यक्ती फार मोठा झाला म्हणजे आपल्याकडून असंच होत नाही. त्याला काहीतरी स्ट्रगल करावं लागतं, संघर्ष करावा लागतो. आपल्याला काय वाटतं, दे रे हरी पलंगावरी, बसल्या बसल्या सगळं पाहिजे, प्रसिद्धी मला पाहिजे, पैसा मला बसल्या बसल्या ठिकाणी पाहिजे, बरोबर आहे काय? तर या जगाचे जे ऐश्वर्य आहेत हे ऐश्वर्य लोकांना बसल्या बसल्या पाहिजे. फुकटचं काय भेटेल ते बघतो, जास्तीत जास्त काय भेटेल ते बघत असतो. मग असं म्हटलं जातं, अंड असतं ना, अंडाला जर फोडलं ना आपण तर नाश होतो, मधल्या जीवाचा नाश होतो. पण ते जर अंड्यातून जर संघर्ष करून जर जीव जर बाहेर आला तर त्याला जीवन मिळतं. काय म्हणतं? त्याला जीवन मिळत असतं. बाहेरून फोडलं तर हत्या होते. तशाच प्रकारे जेव्हा व्यक्ती एखादा संघर्ष करतो त्या संघर्षातून बरंचसं काही मोठं निर्माण होत असतं. आणि जर त्याच्यावर आघात केले तर कदाचित त्याच्यामधून चांगलं निर्माण होऊ शकत नाही. अशा प्रकारे म्हणून जे संत तुकाराम आहेत यांनी जे आपलं जीवन घालवलं याच्यामध्ये संघर्षातून घालवलेलं आहे. असंच बसल्या बसल्या नाही भेटलं. त्यांना फार संघर्ष करावे लागले, त्यांना अपमान सहन करावा लागला, त्यांना दिवस रात्र मेहनत करावी लागली आणि त्याच्यामधून त्यांना भरपूर काही निंदा नालस्ती पण सहन करावी लागली. पण त्यांनी जे घडलं ते फार श्रेष्ठ झालं, ठीक आहे. तर म्हणून अशा ज्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कुठे आपलं हृदय परिवर्तन व्हायला चालू होतं. म्हणून मी म्हटलं होतं प्रेरणा घेतल्यानंतर हृदय परिवर्तन होत असतं. पिक्चर पाहून हृदय परिवर्तन होत नाही. पिक्चर पाहून मन अजून राक्षस बनत जातं. हॉलिवूड बॉलिवूडची मूवी बघून मन अजून राक्षस बनत जातं. पण जेव्हा आपण सत्संगामध्ये येऊन मोठ्या आदर्श व्यक्तीचं जेव्हा कथा ऐकतो तेव्हा आपल्याला हृदय परिवर्तन करायचं. काय करायचं आहे? हृदय परिवर्तन. मग आजकालचं जे सिस्टीम आहे जगामध्ये जे चालू आहे त्याच्यामध्ये हृदय परिवर्तन होणाऱ्या गोष्टी फार कमी आहेत. एकमेव भगवंताबद्दलचे जे सरेंडर आहे, भक्ती आहे, ती भक्तीला हृदय परिवर्तन करू शकते. आणि याचं तुम्ही उत्तम उदाहरण पाहू शकता. इस्कॉनमध्ये जे भक्त आहेत ते हळूहळू हृदय परिवर्तन होत जातं चांगल्या प्रकारे. म्हणून म्हटलं जातं हिप्पी लोक भी हॅप्पी बन गए. जे हिप्पी लोक होते, ड्रग्ज वगैरे घेत होते, चरस गांजा आपू वगैरे घेत होते, दुष्कृती करत होते, ते सुद्धा चांगल्या प्रकारचे भक्त बनले. त्याच्यामुळे श्रील प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये प्रचार करून त्यांनी सुद्धा असं नाही केलं, सिंपल वेने नाही झालं. तिकडे सगळं रेडीमेड नव्हतं. त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा संघर्ष केला. त्यांनी सतत 11 वर्ष संघर्ष केला, दिवस रात्र, हार्डली 1.5 ते 2 तास झोप घ्यायचे. ते पूर्ण जगामध्ये परिवर्तन करण्याचं कार्य श्रील प्रभुपादांनी केलेलं आहे. म्हणून कोणताही व्यक्ती जेव्हा भगवंतांनी पाठवलेला जो व्यक्ती जर या पृथ्वी तलावर येतो तर तो पूर्ण जगाला परिवर्तन करण्याची क्षमता असते त्या व्यक्तीमध्ये. अशा प्रकारे तर संत तुकारामांनी सुद्धा बघा किती वर्षापूर्वी झाले संत तुकाराम? 500 वर्षापूर्वी, जवळपास 500 वर्षापूर्वी होऊन सुद्धा आज सुद्धा त्यांचं व्हायब्रेशन अजूनही आहे. आपण मेल्याच्या अगोदरच व्हायब्रेशन कमी व्हायला चालू होतं. आपण मृत्यू पाहणार त्याच्या अगोदरच व्हायब्रेशन कमी व्हायला म्हणतात की अरे लवकर जा बाबा, लवकर जा. पण त्यांचं व्हायब्रेशन अजूनही आहे जगामध्ये. का? कारण त्यांची जी भक्ती होती फार श्रेष्ठ स्तरावर होती. आपण त्या स्तरावर नाही पोहोचू शकत, आपण मान्य करू शकतो. पण आपण त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे कमीत कमी त्या मार्गावर तरी चालण्याचा प्रयत्न करू शकतो. एवढं तरी करताय. तर
संत तुकारामाचे जे वडील होते त्यांचं नाव काय होतं? बोल्लोबा, आणि त्यांच्या आईचं नाव होतं कनकाई. अशा प्रकारे, आणि त्यांच्या दोन भावाचं नाव होतं, एकाचं भावाचं नाव होतं सावजी आणि दुसऱ्या भावाचं नाव होतं काना. अशा प्रकारे त्यांचे भाऊ होते. आणि संत तुकाराम ते फार करोडपती घरातले नव्हते, अब्जोपती नव्हते, एकदम सिंपल घरातले म्हणतात ना. आता इव्हन झोपडपट्टीमध्ये सुद्धा राहणारा असा व्यक्ती असेल तशा प्रकारची त्यांची झोपडी होती, तशा प्रकारचं ते राहत होते. आणि त्यांनी जे जीवनामध्ये दाखवलं पूर्ण जगामध्ये, आपण पाहू शकतो की असं नाही की संत तुकाराम फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटीज होत्या. कशामध्ये? जन्मता नाही, असं वाटत ते सामान्य व्यक्ती आहेत, सामान्य व्यक्ती, पण त्यांच्यामध्ये जसं जसं त्यांची भक्ती करत करत जे लक्षण दिसू लागले ते फार श्रेष्ठ होते. तर व्यक्तीला जन्मजात सगळं काही भेटतं असं नाही, व्यक्तीला सगळं काही जन्मजात, विशेषतः सगळं काही जन्मजात भेटेल असं गॅरंटी नाही, पण आपण काहीतरी प्राप्त करू शकतो. ठीक आहे. तर म्हणून त्यांचे जे वडील जेव्हा फार लवकर त्यांचे देह सोडला, त्याच्यानंतर ही जबाबदारी कुणावर आली? संत तुकारामावर. आता पूर्ण जबाबदारी, त्यांच्या भावाची जबाबदारी, त्यांच्या आईची जबाबदारी, सगळी जबाबदारी, फॅमिलीची जबाबदारी, या सगळ्यांची जबाबदारी पार पाडत पाडत संत तुकाराम आपली भक्ती करत होते. लोक म्हणतात, अरे आम्हाला प्रपंच करू द्या ना, आम्हाला कशाला डिस्टर्ब करताय, परमार्थ नंतर बघू, म्हातारं झाल्यानंतर जेव्हा दात पडतील आमचे, बोलता येणार नाही, हरिनाम घेता येणार नाही, कानांना ऐकू येणार नाही, काठी घेऊन चालणार आम्ही, चालता येणार नाही, अशा वेळेस आम्ही भगवंताचं नाव घेऊ. पण ती वेळ येईलच याची गॅरंटी नाही. म्हणून जेव्हापासून आपल्याला समजत आहे की हे करायचं आपल्याला, तेव्हापासून लगेच ती संधी पकडून धरायची, त्याला सोडायचं नाही. कारण ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, आपल्या जीवनामधली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कारण याच्यानंतर काय होणार आहे, किती गुगली भेटणार आहे आपल्याला माहित नाही. प्रत्येक जन्मामध्ये गुगली आहे बरं का. अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण. कारण मायादेवीची जे बॉलिंग पडते ना, पूर्ण गुगली असते. आपल्याला वाटतं हेच आनंद आहे, हेच असं आहे, असं जगायला पाहिजे, पण तसं नाहीये. गुगली बॉल जेव्हा पडतात, लोकांची विकेट गुल होते, दंडी गुल हो जाती, अशा प्रकारे. म्हणून संत तुकाराम त्यांचे 2 लग्न झाले. त्याच्यापैकी पहिले जे पत्नीचं नाव होतं रखुमाबाई, पण तिचं उपासमार, त्यावेळी जे अन्नाचा पुरवठा वगैरे जे काही कमी असेल तर त्यामुळे ते उपासमार झाल्यामुळे त्यांना मृत्यूला सामना करावा लागला. आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांचं नाव होतं अवली. अवली सगळ्यांना माहिती आहे, बरोबर की नाही? अवली. तर आणि यांना किती मुलं होती? 3 मुलं होती. आणि हे 3 मुलं झाली, त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये सतत दुःख वाढत गेले. आणि हे जेव्हा दुःख, बघा, जेव्हा संतांच्या जीवनामध्ये दुःख होतात, हरे कृष्ण, तर जेव्हा संत तुकारामाची फॅमिली लाईफ, कौटुंबिक जीवन चालू झालं, तेव्हा दुःख चालू झाले. आणि जेव्हा संतांच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख असतात ना, ते त्यांच्या जीवनाला आदर्श बनवतात. काय बनवतात? त्यांच्या जीवनाला आदर्श बनवतात. आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतात तेव्हा आपले आदर्श कमी कमी होत जातात, आपण खचून जातो, आपलं धैर्य खचून जातं, आपला आत्मविश्वास कमी होऊन जातो. पण संतांच्या जीवनामध्ये जे संघर्ष असतो ते प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे, प्रत्येकाच्या जीवनाला एक वेगळा आकार देणार असतो. तर संत तुकारामाच्या जीवनामध्ये जे काही झालं ते आपल्याला वेगळा आकार देतात, है ना? तर म्हणून, आणि हे असं नाही की संत तुकाराम आपल्यासारख्या कर्मबंधनातून आलेले आहेत. संत तुकाराम कुठून आलेले आहेत? वैकुंठावरून आलेले आहेत, त्या ठिकाणाहून आलेले आहे. तर ते तिकडे चर्चा झाली, मोठी चर्चा झाली. कुठे? वैकुंठामध्ये. सगळे तिथले भक्त चर्चा करू लागले, अरे म्हणे कलियुग येणार आहे, कलियुग येणार आहे, भयानक कलियुग आहे, याच्यामध्ये नुसती दुष्कृती चालणार आहे, दुष्ट व्यवहार चालणार आहे, कपटीपणा चालणार आहे, कपटीपणा वाढत जाणार आहे. तर अशा वेळेस कोण जाणार आहे तिकडे? त्यावेळेस संत तुकारामाला पाठवण्यात आलं. आणि संत तुकाराम हे हरिनामाचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. कसे? हरिनामाचे मूर्तिमंत स्वरूप संत तुकाराम आहेत. मूर्तिमंत स्वरूप म्हणजे काय? साक्षात हरिनामाचा व्यक्ती.
हरिनामाने भरलेला व्यक्ती सदैव त्यांनी, म्हणून म्हटले ना, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, सदैव हरिनाम घेत राहायचं, असं ते सदैव हरिनाम घेत असतात. तर अशा प्रकारे म्हणून त्यांच्या जीवनातले संघर्ष हे आपल्यासाठी आदर्श आहेत. आणि त्या संघर्षातून त्यांनी जे धडा दिला आपल्याला, तर ते पालन करण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागतो. मग असं उदाहरण दिलं जातं, जसं उन्हाळ्यामध्ये आपण पर्वत बघितले, उन्हाळ्यामध्ये पर्वत असतात, वाळलेले असतात, असे हिरवळ नसते त्याच्यावर, आणि त्याच्यावर जसं धो 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 पाऊस पडतो, सगळीकडे हिरवळ निर्माण होते आणि एकदम स्वच्छ दिसायला लागतं. तिथले जे दगड असतात, ते पाषाण असतात, एकदम सुंदर दिसायला लागतात आणि खूप चांगला सुंदर पर्वत दिसतो, हे ना. जोराचा मारा होतोय त्या पर्वतावर, पण पर्वत अजून उठून दिसतो. तसंच जे सोनं असतं, सोन्याला जेवढं तापवणार तेवढं त्याच्यामध्ये चकाकीपणा वाढत असतो. जेवढं तापवलं जाईल तेवढं सोनं चकाकतं. तशाच प्रकारे एखाद्याच्या जीवनामध्ये, जसं संताचं जीवन आहे, त्याच्यामध्ये असं वाटतं संघर्ष आहे, पण त्या संघर्षातून फार मोठं एक दिव्य स्वरूप समोर प्रकट होतं. तर असं संत तुकारामाच्या जीवनामध्ये. तर म्हणून व्यक्तीने सतत अध्यात्माच्या संपर्कात राहिला पाहिजे, तर बदल होत जातो. जेवढं आपण अध्यात्मापासून दूर राहू तेवढं अंधारामध्ये राहणार आपण. तर एकदा एक भक्त नाही, एक व्यक्ती होते. तर त्या व्यक्तीने अगोदर एक सिरियल येत होती, सिरियल म्हणजे एक टीव्हीवर, दूरदर्शनवर एक सिरियल आली होती. तर त्याच्यामध्ये एका सायंटिस्ट, एका वैज्ञानिकाबद्दल हे दाखवलं होतं, सिरियलमध्ये दाखवलं होतं चरित्र. तर त्या वैज्ञानिकाचं नाव होतं रामानुजन. माहिती आहे रामानुजन? माहिती आहे रामानुजन कोण होते? गणितज्ञ, गणितामध्ये एकदम श्रेष्ठ असं मानलं जातं. तर त्यांनी जेव्हा लहानपणीपासून ते बुद्धिमान होते, फार बुद्धिमान होते. एकदा रोज तो अभ्यास करायचे, चांगल्या प्रकारे अभ्यास करायचे, समजून घ्यायचे, विचार करायचे, प्रत्येक गणितावर, प्रत्येक प्रॉब्लेमवर, प्रत्येक सिद्धांतावर विचार करायचे. मग आमचे जे व्यक्ती होते, त्या व्यक्तीने ती सिरियल बघितली. तर त्या सिरियलमध्ये काय दाखवलं की जे रामानुजन आहेत ते एकदा परीक्षेमध्ये बसलेले असतात. त्या सिरियलमध्ये परीक्षेमध्ये बसलेले असतात, 3 तासाची परीक्षा आहे आणि जवळपास 10-12 प्रश्न असतात त्याच्यामध्ये. त्या 10-12 प्रश्नापैकी पहिला प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी 2 तास लावले. किती? 2 तास. 2 तासावर त्यांनी एवढं लिहिलं त्याच्यामध्ये. नंतरचे प्रश्न त्यांनी 1 तासात सॉल्व्ह केलं. पण त्यांचं जे डोकं, जेव्हा त्यांनी, ते जो पर्यवेक्षक होता, त्यांनी जेव्हा पाहिलं की हा जो मुलगा आहे एकाच प्रॉब्लेमला 10 प्रकारे, 20 प्रकारे, चांगल्या प्रकारे मांडलेला आहे, वेगळ्या पद्धतीने सोडवलेला आहे, याची बुद्धी किती तल्लख असेल. मला एक मेथड कळत नाही बरोबर शिकवायची कशी, पण हा मुलगा 15-15, 20-20 मेथड, वेगळ्या प्रकारची पद्धत हे करतोय, सिद्धांत मांडतोय. ते म्हणतात की साधारण यांचे काळ कोणता होता? ब्रिटिशांचा काळ. आणि ब्रिटिशाच्या काळामध्ये त्या रामानुजनला त्यांनी काय केले, घेऊन तिकडे गेले लंडनमध्ये, हॉस्पिटलमध्ये, की त्याच्या बुद्धीचा काय करायचा, स्टडी करायचं, बुद्धी कशी चालते त्याची. तर त्याला रोज तिथे बसून त्याचा अभ्यास करायचे, त्याची सायकोलॉजी टेस्ट करायचे आणि त्याला जेवण पण द्यायचे ना. तर जेवण देत होते. मग एके दिवशी नॉनव्हेज आलं, नॉनव्हेज, मांसाहार आला समोर. मांसाहार आल्यानंतर त्यावेळेस त्यांनी म्हटले, हे बघा, हे तुमच्यासाठी नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज. तेव्हा रामानुजन म्हटलं, मी नॉनव्हेज खात नाही, मांसाहार मी करत नाही, मुळीच करत नाही. तर त्यांनी म्हटले, कसं काय, तू का मांसाहार करत नाही? आमच्याकडे सगळेजण मांसाहार करतात. तर त्याने म्हटले, भगवद्गीतेमध्ये कुठे सांगितलं नाही की मांसाहार करावा म्हणून. अंडम, चिकनम, मटनम असं कुठंच सांगितलेलं नाही. तर त्यामुळे मी कधीही मांसाहार करू शकत नाही. मग त्याने म्हटले की अच्छा, हे कशामध्ये लिहिलंय? त्याने म्हटले भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम त्वयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिमुप्रतम अश्नामी प्रयतात्मना. तर फक्त सिंपल गोष्टी आहेत सांगितलेल्या आहेत. तुळशीचं पत्र, पाणी आहे, पुष्प आहे, फळ आहे, हे खाण्यासाठी, हे अर्पण करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर मांसाहाराबद्दल काही सांगितलेलं नाही. मग ही सिरियल जेव्हा एका व्यक्तीने बघितली तर त्या व्यक्तीला वाटलं असं काय भगवद्गीतेमध्ये आहे. तर ते काय केले, त्यांनी भगवद्गीता शोधली आणि ते कुठे आले? इस्कॉन मध्ये आले.
ते व्यक्ती कुठे आले? इस्कॉन मध्ये आले. आणि इस्कॉन मध्ये येऊन त्यांनी भगवद्गीता वाचायला चालू केली. वाचू लागले. जसं जसं वाचू लागले हृदय परिवर्तन होऊ लागले. आज त्यांनी 40 ते 50 करोडचं मंदिर बांधलंय. कुठे? तिरुपती इस्कॉन मंदिर. तुम्ही तिरुपतीला गेलात ना, तर तिरुपतीचे प्रेसिडेंट आहेत, त्यांचं नाव आहे रेवती रमन प्रभू. तर त्यांनी फक्त कशातून प्रेरणा घेतली? एका सिरियलमधून. सिरियलमध्ये काय होतं की रामानुजन नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत ते काय करतायत? भगवद्गीता वाचत आहेत. ती भगवद्गीतेमुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि की रामानुजन सारखे शास्त्रज्ञ जर वाचत असेल तर आपण हम किस खेती मध्ये, म्हणून त्यांनी भगवद्गीता वाचायला चालू केली. आणि भगवद्गीता वाचत आज पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव आहे. प्रचार करतात. तिरुपतीमध्ये जर बघितलं, तिरुपती इस्कॉन मंदिर वैकुंठासारखं दिसतं. गेलात ना तुम्ही वैकुंठ तिरुपतीला, त्या ठिकाणी जर तुम्ही एंट्री केली असं वाटतं वैकुंठामध्ये प्रवेश होतोय तुमचा. असं सुंदर रीतीने मंदिर बांधलेलं आहे. कशामुळे? फक्त एक प्रेरणा महत्वाची आपल्याला. फक्त एक प्रेरणा सफिशियंट आहे. तर हे जे रेवती रमन प्रभू आहेत त्यांनी मंदिर बांधलं. आणि त्यांनी असंच मंदिर नाही बांधलं, असंच भगवद्गीता वाचून मंदिर बांधलं नाही. त्यांनी सुद्धा संघर्ष केला जीवनामध्ये. त्यांनी एक पुस्तक प्रत्येकाला जाऊन देण्याचा प्रयत्न केला, विकण्याचा प्रयत्न केला, भगवद्गीता देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून जे काही इन्कम होईल त्याच्यातून मग मोठं मोठं मंदिर बांधत गेले. ठीक आहे. लोकांना वाटतं इस्कॉन का पैसा अमेरिका जाता है. अमेरिका जर गेलं असतं तरी ते मंदिरच बांधलं नसतं ना आपण. बरोबर आहे की नाही? तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येत असतात. त्या संकटामध्ये व्यक्तीने आपली जी वृत्ती आहे ती कशी ठेवायची हे आपण ठरवायला पाहिजे. आणि ही वृत्ती चांगली बनवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. ही वृत्ती चांगली ठेवण्यासाठी, श्रेष्ठ ठेवण्यासाठी आपल्याला सतत सत्संगामध्ये यावं लागेल. एकदा येऊन नाही चालणार, दोनदा येऊन नाही चालणार, 6 महिन्यातून एकदा येऊन नाही चालणार. प्रत्येक आठवड्यामध्ये कमीत कमी एक चक्कर इकडे असावे. तर किती जण आहेत प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा इकडे येण्यासाठी? हात वरती करा. अरे कमी दिसेल. बाकीचे थिएटरला जाणार, कुठे जाणार आहेत बाकीचे? तर हे जे मंदिर आहे तर हे दिव्य ज्ञान देणार आहे आणि याच्यामधून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तर म्हणून आपण पाहू शकतो की एखाद्याचा व्यक्ती आध्यात्मिक जरी बॅकग्राऊंड नसेल, आध्यात्मिक संस्कार जरी समजा एखाद्याच नाही भेटले, तर कमीत कमी त्याला इकडे संस्कार मिळू शकतात, त्यांना इकडे संस्कार भेटू शकतात. ठीक आहे. तर इस्कॉनची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये आचार्य होऊन गेले वृंदावनामध्ये. तर त्याच्यामध्ये 6 आचार्य आहेत, 6 गोस्वामी आहेत. तर त्या 6 गोस्वामीपैकी एक गोस्वामीचं नाव आहे रूप गोस्वामी. आणि हे रूप गोस्वामी 5 प्रमुख भक्तीचे अंग सांगतात आणि त्याचं योग्य तंतोतंत पालन करणारे संत तुकाराम आहेत. बेस्ट उदाहरण भक्तीचे 5 अंग. पहिलं कोणतं आहे? नाम संकीर्तन. पहिलं काय? हरिनाम. हरिनाम घेत राहणे. तर हे पहिलं अंग सांगतात कोण? रूप गोस्वामी म्हणतात की भगवंताचं नामस्मरण सतत करणे. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. मध्ये मध्ये जे झोपणार त्यांना उठवण्यासाठी असतं, थोडं झटका मारावा लागतो. तर पहिलं काय? हरिनाम घेणे. तर आपण पाहू शकतो संत तुकाराम दिवस रात्र सदैव भगवंताचं नामस्मरण करत होते, नाव घेत होते. म्हणून त्यांनी मनात घेत नव्हते बरं का. आमचं मनामध्ये चालतंय हरिनाम, आमचं मनामध्ये चालतंय. संत तुकारामांनी कसं कधी बोलले नाही. पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी कधीच म्हटलं नाही की माझा हरिनाम मनात चालतंय म्हणून. सदैव जिभेवर चालत होतं. त्याचा आवाज येत होता, ध्वनी येत होता. आणि ध्वनी फार महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. जो ध्वनी असतो, इवन माकड सुद्धा जेव्हा समोरच्याला घाबरवायचं असतं ना, तो की करतो, घाबरवतो की नाही समोरच्याला. किंवा नाग असेल तर तो सुद्धा ध्वनी करतो, फुस करतो. कुंफू कराटे वगैरे असतात, कराट्यामध्ये सुद्धा ध्वनी काढावं लागतं, हा हू करावं लागतं. मग भगवंताचं नाव स्मरण करायला काय प्रॉब्लेम? म्हणून ध्वनी असायला पाहिजे. मनामध्ये नाही चालत, सगळं काही मनामध्ये नाही चालत जर असतं तर मनामध्येच म्हणायचं वाचवा म्हणून. वाचणार आहोत का पण कोणी वाचवायला येईल का? नाही. मग पहिलं आहे नामसंकीर्तन, दुसरं आहे भागवत श्रवण.
सतत ते भागवत कथा करत होते, सदा भगवंताचं गुणगान करत होते. तर हे दुसरं भक्तीचं अंग आहे, सतत भगवंताचं भागवत स्मरण करणे, श्रवण करणे. तर हे 2 कानं जे दिलेले आहेत, ते 2 कानं फार महत्वाचे आहेत. आणि या 2 कानाच्या मध्ये सर्वात महत्वाचं मध्ये डोकं. काय महत्वाचं आहे? 2 कानामध्ये काय? आपल्या डोकं. म्हणून सत्संगामध्ये जेव्हा आपण येतो तर 2 कानाच्या मध्ये नळी लावून येऊ नये. काय? 2 कानामध्ये काय? नळी लावून नाही यायचं. आपण हे समजून घ्यायचं की 2 कानामध्ये काय आहे? डोकं ठेवलेलं आहे. कशासाठी? दोन्ही कानाने ऐकून या डोक्याने विचार करायचा, काय आहे, कशासाठी आहे सगळं. तर दुसरं कोणतं? भागवत श्रवण. तिसरं जे आहे धामवास. धामवास म्हणजेच जिथे धाम असेल त्या ठिकाणी जाऊन भगवंताच्या लीला ऐकणे, भगवंताच्या भक्तांच्या लीला ऐकणे, म्हणून ते म्हणतात धामवास. हे तिसरं. आज संत तुकाराम सदैव कुठे जात होते? पंढरपूरला वगैरे जात होते. देहू आहे, या ठिकाणी त्याला सुद्धा तीर्थक्षेत्र बनवलं संत तुकारामाने, म्हणून म्हटले धामवास. म्हणून त्या ठिकाणी जाऊन भक्तांच्या किंवा भगवंताच्या कथा ऐकणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. नुसते जाऊन नदीवर जाऊन फोटो काढण्यासाठी नाही. गेला चंद्रभागा नदीमध्ये, अरे माझा फोटो काढ रे, माझा फोटो काढ, मी पोहताना उडी मारताना फोटो काढ, उडी मारून बाहेर आल्यानंतर फोटो काढ, आहे की नाही? तर अशा फोटो काढण्यामध्ये हे नाही आहे, त्याच्यामध्ये भगवंत भेटणार नाही. फोटो जसे काढले तसे डिलीट पण होणार आहेत. आपला पण फोटो एक दिवस डिलीट मारला जाईल, बरोबर आहे की नाही? आपलं जसं आपण फोटोला डिलीट करतो, भगवंत सुद्धा आपल्याला एक दिवस डिलीट मारणार आहेत. आपली वेळ आली की डिलीट होणार, आपण या जगातून डिलीट मारलं जाईल आपल्याला. म्हणून स्वतःला सेव्ह करा, सतत सेव्ह करा. सेव्ह केलं तर डिलीटचे चान्सेस कमी होतात. सेव्ह नाही तर तुम्ही सेव्ह ॲज तर करा, बरोबर आहे की नाही? डिलीट मारण्याचे चान्सेस कमी होतात. आपल्याला डिलीट मारायला घ्यायचं नाहीये. भगवंताच्या लिस्टमध्ये डिलीट मारण्याची वेळ येऊ नये, ठीक आहे? तर तिसरं कोणतं सांगितलं मी तुम्हाला? धामवास. चौथा आहे अर्चा विग्रहाची सेवा करणे, म्हणजेच मूर्ती पूजा करणे, विग्रहांची सेवा करणे. म्हणून त्यांनी विठ्ठलाच्या विग्रहाला महत्व दिलं, साकार रूपाला महत्व दिलं त्यांनी, संत तुकारामांनी. मूर्ती पूजा करणे हे फार महत्वाचं पार्ट आहे भक्तीमध्ये, कारण त्याच्यामध्ये आपले आदान प्रदान चालू होतात. आपण भगवंताला साक्षात त्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणून आपण समजू शकतो, त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते. म्हणून चौथं कोणतं सांगितलं? अर्चा विग्रहाची सेवा. आणि 5वं आहे वैष्णव सेवा, म्हणजे जे भक्त असतात भगवंताचे त्यांची सेवा करायची अशा प्रकारे. तर हे 5 उदाहरणं, वैष्णव सेवा आणि दुसऱ्यावर करुणा करणे, करुणा, दुसऱ्यावर करुणाचा पण त्यांनी चांगल्या प्रकारे प्रस्तुतीकरण केलं, दुसऱ्यावरची दया केली, सतत ते कीर्तन करून, सतत ते कथा करून दुसऱ्यांना शुद्ध करायचे, दुसऱ्यांना पवित्र करायचे, असे संत तुकाराम होते. म्हणून मग संत तुकाराम असं म्हटलं जातं की संत तुकारामाने जी दीक्षा घेतली ती चैतन्य महाप्रभूकडून घेतली. कशामध्ये? स्वप्नामध्ये. त्यांनी मंत्र कोणता दिला? राम कृष्ण हरी. आणि हे चैतन्य महाप्रभू, इस्कॉनची जी परंपरा आहे, या ठिकाणी आता पडदा बंद आहे, त्या ठिकाणी एक परंपरा दिसेल तुम्हाला, है ना? आपण जेव्हा मंदिरामध्ये येतो ना, थोडं निरीक्षण पण करायचं, काय काय असेल इकडे, काय असतं, हे काय असतं, ते काय असतं. आले जरा भगवंताकडे पाठ दाखवली, फोटो काढून निघून गेले, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? असं करतो की नाही? बऱ्याचदा वेगळ्या स्टाईलमध्ये फोटो काढतो, वेगवेगळी स्माईल देऊन, बरोबर आहे? असे फोटो काढण्याचा प्रयत्न करतो, पण ऍक्च्युली इथे येऊन आपण विचारायला पाहिजे हे कोण आहे, तिथे या ठिकाणी कोण कोण आहे. तर इस्कॉनची एक परंपरा आहे, संप्रदाय आहे, जो की ब्रह्माजीकडून आलेला संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये आचार्य आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा चैतन्य महाप्रभू होऊन गेले आजपासून 500 वर्षापूर्वी, जे की स्वतः कृष्ण आहेत. कोण आहेत ते? स्वतः कृष्ण आहेत. 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू आले. कुठे आले? पश्चिम बंगालमध्ये. आणि त्यांच्याबद्दलचं भविष्य 5000 वर्षापूर्वी वेदव्यासांनी सांगितलं होतं, वेगळ्या पुराणातून, वेगळ्या उपनिषदातून. म्हणून ते अधिकृत कृष्णाचा अवतार आहेत. कोण? चैतन्य महाप्रभू. आणि त्याच चैतन्य महाप्रभूकडून संत तुकारामांनी काय केली? दीक्षा घेतली. आणि त्याच्यामध्ये कोणता मंत्र दिला? राम कृष्ण आणि हरी. आणि इस्कॉनचा मंत्र कोणता आहे? हरे कृष्ण राम. 3च कॉमन आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा अधिकृत संप्रदाय आहे.
आणि इस्कॉनचा पण संप्रदाय हा अधिकृत संप्रदाय. इस्कॉन भले तुम्हाला वाटत इस्कॉन 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 से उस्कॉन तक, ठीक आहे. तर इस्कॉन आहे, पण इस्कॉन जी संस्था आहे याचा लॉंग फॉर्म काय, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, विठ्ठल भावना संघ. ठीक आहे. भगवंताची भक्ती करण्याची भावना जी आहे तर ती वृद्धिंगत कशी करायची त्याचं ट्रेनिंग इकडे मिळतं आपल्याला, अशा प्रकारे. मग संत तुकारामांना त्यांनी सूचना दिल्या आणि त्या सूचनेनुसार त्यांनी कार्य केलं, भक्ती केली. आणि त्यांचं जे भक्ती होती एक भगवंतासोबत एक व्यक्तिगत रिलेशन होतं. कुणासोबत, विठ्ठलासोबत. आपल्या प्रत्येकाचं एक रिलेशन असतं, कुणासोबत, भगवंतासोबत. पण ते आपल्याला जाणीव होत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, हरिनाम घ्यावं लागतं. बोला हरे कृष्ण 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 हरे 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 रामा 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 हरे हरे. तर संत तुकाराम म्हणतात मला साखर बनायचं नाही. काय बनायचं नाही, साखर नाही बनायचं. मला साखरेचा स्वाद घेणारं बनायचं. कारण साखर स्वतः स्वाद घेऊ शकत नाही. काय, साखर कधी स्वतःचा स्वाद घेऊ शकते का, नाही घेऊ शकत. संत तुकाराम म्हणतात मला साखर नाही बनायचंय, मला साखरेचा स्वाद घेणारं बनायचंय. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ समजून घेण्यासाठी म्हणून म्हटलं दोन कानामध्ये काय आहे, डोकं आहे. मग याच्याने जर आपण विचार केला तर त्यामध्ये संत तुकाराम कधीच म्हणत नाही की मी विठ्ठल बनणार. कधी बघितलं, कधी ऐकलं आपण की मी विठ्ठल बनणार आहे, मी विठ्ठल आहे, असं कधी म्हटलेलं आहे. संत तुकारामाची अभंगाता काढायची, भेटली तर, शोधली तर, त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचून काढलं तर कुठेच तुम्हाला संत तुकाराम हे म्हणत नाही की मी विठ्ठल बनणार आहे, मी विठ्ठल आहे, आपण सगळे विठ्ठल आहात. असं कधी ऐकलं तुम्ही? ऐकलं असेल तर घेऊन या त्या पुस्तकाला, आपण बघू. तर विठ्ठल कधी म्हणत नाहीत. म्हणजेच ते हे म्हणत नाहीत की आपल्याला भगवान बनायचं. ते म्हणतात मी विठ्ठलाचा दास आहे, दास विठोबाचा. मी कुणाचा दास बनणार आहे, विठ्ठलाचा दास बनणार आहे. म्हणजेच आपण सेवक आहोत, सेवक. तर जगामध्ये अशा बऱ्याचशा संस्था आहेत, ते काय म्हणतात आपण सगळे भगवान बनणार आहोत, हम सब भगवान है. काय आहे होत आपण, भगवान आहे. त्याला म्हणतात चीटिंग बिझनेस. त्याला काय म्हणतात, चीटिंग बिझनेस. हम सब भगवान है. पण संत तुकारामाने असं नाही सांगितलं. संत तुकाराम म्हणतात मी विठोबाचा दास आहे, दासच आहे. त्यांच्याच चरणामध्ये सेवा करायची, त्यांच्याच चरणामध्ये मला शरण घ्यायचं आहे. अशा प्रकारे तेच माझे माता आहेत. कृष्ण माझा मित्र, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझा सखा, सगळं काही सांगतायत. पण ते म्हणत नाही मी कृष्ण आहे. म्हणून अशी जी फिलॉसॉफी असते, असं जे तत्वज्ञान असतं, त्या तत्वज्ञानाला म्हणतात मायावादी तत्वज्ञान. मायावादी म्हणजे काय, मीच भगवान आहे, अशी वृत्ती जी असते तर ती असं म्हटलं जातं मायावादी भाष्य सुनेले होय सर्वनाश. कोणी जर म्हणत असेल हम भगवान बनेंगे आणि आपण भगवान आहोत तर तो भगवंताप्रतीचा अपराध आहे. काय आहे, अपराध आहे. म्हणजे भगवंताची जी भगवत्ता आहे तर त्याला आपण झुगारून लावतोय, धुडकावून देतोय, अशा प्रकारे. म्हणून संत तुकाराम हे म्हणत नाहीत की मी भगवान आहे, मी विठ्ठल आहे, कधीच म्हणत नाही. ते म्हणतात मी विठ्ठलाचा दास आहे, विठोबाचा दास आहे. त्याच्यानंतर संत तुकारामांनी भरपूर अभंग लिहिले. पण जेव्हा, आणि अभंग कसे होते, एकदम सिंपल. कसे होते, एकदम सिंपल, कोणालाही कळणारे, कोणालाही समजणारे, एकदम सोप्या भाषेमध्ये अशा प्रकारचे अभंग लिहिले. आणि ते अभंग प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करत होते. आणि त्यामुळे त्यांची ख्याती एवढी वाढली पूर्ण जगामध्ये, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे लोक तुकारामाचं नाव घेऊ लागले. पण जलने वाले की जलती रहती है ना, जे जळतात ना ते जळतच असतात. कशामध्ये, द्वेषाच्या अग्नीमध्ये जळत असतात. द्वेषाची जी अग्नी असते ना, आपल्याला कुणाचं प्रगती आवडत नाही है ना. पूर्वी एक ऍडव्हर्टाईज येत होती, कशावर, टेलिव्हिजनवर, ओनिडाची, नेबर्स एनवी ओनर्स प्राइड. ऐकलं का तुम्ही कधी? आपल्याकडे बाजूचा जर निंदा करत असेल ते आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे,
असं म्हटलं जातं. निंदकाचे जसं घर असा विषय झाला. तर जेव्हा एखादा व्यक्ती काही चांगली प्रगती करत असेल तर कुणाला खटकतं ते. त्यांना वाटतं की नाही असं नाही व्हायला पाहिजे. कारण बाकीचे जेवढे त्या ठिकाणी वेदाचं पालन करणारे होते, वेदाचं ज्ञान घेणारे होते, त्या सगळ्याकडे ज्ञान भरपूर होतं, पण त्यांच्याकडे जी शुद्धता असते ना, शुद्धता, ती शुद्धता नव्हती, पवित्रता नव्हती. आणि भगवंताची भक्ती करायची असेल तर शुद्धता वाढवायची असते. काय करायची असते? शुद्धता. तर आपण नुसतेच डिओड्रंट मारून, स्प्रे मारून, चांगलं साबण, चांगल्या कंपनीचा इंटरनॅशनल साबण घासून शुद्ध होऊ शकतो, पवित्र होऊ शकत नाही. पवित्र होण्यासाठी आपल्याला भगवंताचा संपर्क पाहिजे, भगवंताच्याच रेंजमध्ये यावं लागतं. आपल्याला फ्लाईट मोडमध्ये ठेवून नाही चालत. आपल्याला काय करावं लागेल? त्या रेंजमध्ये यावं लागेल. आणि त्या रेंजमध्ये येऊन भगवंताचं सतत नामस्मरण, त्याचं व्हायब्रेशन घेतल्यानंतर आपण पवित्र होत जातो. मग त्यांची पवित्रता एवढी श्रेष्ठ होती, त्या श्रेष्ठतेच्या समोर यांचा टिकाव लागत नव्हता. भरपूर ज्ञान आहे, वेदांचं भरपूर ज्ञान आहे, पण त्यांना त्यांच्या संत तुकारामांच्या शुद्धतेला, पवित्रतेला चॅलेंज नव्हतं. त्यामुळे ते जे काही बोलायचे लोकांना स्पर्श व्हायचे आणि सगळे लोक त्यांचं नाव घ्यायला चालू होते. तर कुणाची प्रसिद्धी कुणाला खटकते, है ना? आता एक हिरो आहे, त्याचं सुपरस्टार बनलाय तो, पण दुसरा हिरो आता सुपरस्टार बनणार आहे. तर पहिल्या सुपरस्टारला भीती वाटायला लागते. अरे तर गेलं माझं सुपरस्टार, बरोबर आहे की? तर कोणी इंद्र सुद्धा याच्यातून सुटलेला नाही. जे स्वर्गाचा राजा इंद्र आहे तो सुद्धा, त्याला सुद्धा द्वेष निर्माण होतो. तर कोणी जर तपस्या करत असेल त्याला भीती वाटायला लागते की माझं पद निघून जाईल. तर अशा प्रकारे इंद्राला सुद्धा द्वेषाची अग्नी जाळून टाकते. तर आपण कोण आहोत? तर दुसऱ्याचं सक्सेस सुद्धा आपल्याला आवडत नाही. तर संत तुकारामाला सुद्धा द्वेष करणारे लोक होते. आज आपण द्वेष करतो का संत तुकारामाशी? कारण आपण कॉम्पिटिशन मध्ये नाही त्यांच्यासोबत, आपल्याला अभंग येतच नाही. तर कॉम्पिटिशन कुठलं? बरोबर आहे ना? द्वेष कुणामध्ये होतो? जेव्हा बरोबरीचा व्यक्ती असेल, बरोबरीची गुण असेल, तेव्हा द्वेष चालू होतो. जर आपल्यापैकी कोणी जर संत तुकारामाच्या वेळेस अभंग लिहित असेल तर नक्कीच तो द्वेष करणार संत तुकारामासोबत, बरोबर आहे की नाही? तर संत तुकारामाला त्यावेळेस सुद्धा द्वेष करणारे लोक होते, त्यावेळेस सुद्धा प्रेम करणारे लोक होते, द्वेष करणारे पण लोक होते. आज महाराष्ट्रामध्ये सगळेजण संत तुकारामाला प्रेम करतात, पण त्या काळामध्ये प्रेम करत नव्हते, बरेचसे असे द्वेष करत होते. आणि त्याच्यापैकी कशामुळे त्याची प्रसिद्धी कशामुळे झाली? अभंगामुळे. अभंग म्हणजे काय? ज्याचा कधीही भंग होत नाही, ज्याचा कधीही भंग होत नाही, ज्या ज्ञानाचा कधी भंग होत नाही. कारण हे सगळं ज्ञान कुणाशी संबंधित आहे? भगवंताशी, जे अनंत आहेत. तर त्या अनंत दिव्य भगवंताशी संबंध असल्यामुळे त्याचा कधीही भंग होत नाही. बाकीचे सगळे भंगच होतच असतात त्या जगामध्ये. अपेक्षा भंग, प्रेम भंग, सगळे भंग लागलेले आहेत मागे, विनय भंग. पण एक जर अभंग आपण सोबत ठेवला ज्याचा कधी भंग होत नाही, तर हे सगळ्या भंगातून आपण मुक्त होऊ शकतो. या जगातले जे भंग होतात, ज्या ठिकाणी व्यक्ती निराश होतो, दुःखी होतो, अशा भंगातून आपण बाहेर निघू शकतो. जर अभंग भगवान जे संत तुकारामांनी गायले ते फार दिव्य असल्यामुळे. तर त्यांची जे अभंग होते त्या अभंगामध्ये भक्ती होती. भक्ती काय होती? भक्तीने भरलेले होते अभंग. त्यांचं हृदयाचं जे साक्षात्कारी जे नॉलेज आहे, त्यांनी जे आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं, तर ते आत्मसात केलेलं ज्ञान त्यांनी दिलं होतं, है ना? जसं म्हटलं जातं ना, वंदावी पावले, है ना? काय म्हणतात त्याला? वंदावी पावले, ज्याची वंदावी पावले म्हटलं. जो बोले तसा चाले, त्याची वंदावी पावले. म्हणजे जो बोलतो आणि तसंच जर करत असेल तर त्याचं वंदन करायला पाहिजे, त्या व्यक्तीला वंदन करायला पाहिजे. मग संत तुकाराम स्वतः काय करत होते? पालन करत होते. आणि त्यांच्या हृदयातून येणारं जे नॉलेज होतं, बुद्धीतून नाही, डोक्यातून नाही, कुठून येत होतं? हृदयातून येत होतं. कारण हृदयामध्ये कुणाची जागा आहे? विठ्ठलाची जागा आहे. हृदयामध्ये कुणाची जागा आहे? कृष्णाची जागा आहे, विष्णूची जागा आहे, नारायणाची जागा आहे. तर त्यामुळे हृदयातून येणारं ज्ञान हे फार पवित्र होतं. दुसरं काय? त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान त्यांनी कथा सांगत, म्हणजे आपल्यासारख्या आजकालचे जे सप्ताह असतात याच्यामध्ये बरेचसे काही टाइमपास काही कथा पण असतात ज्याचा काही संबंध नसतो भागवत कथेशी.
पण लोकांना थोडं हसत खेळत मजा मस्ती करण्यासाठी थोडंसं इकडचं तिकडचं बोलतो. पण संत तुकारामांनी असा टाइमपास कधीच नाही केला. त्यांच्या प्रत्येक अभंगातून प्रत्येक कथेतून त्यांनी तत्वज्ञान सिद्धांत सांगितला की आपण काय करायला पाहिजे. ठीक आहे. तिसरं, त्यांची भाषा फार सोपी होती आणि ही सोपी भाषा सगळ्या लोकांना स्पर्श करणारी होती. म्हणून प्रत्येक व्यक्तीला ते आठवण होत होतं. कुणाला? लोकांना आठवण करत होते लोक. संत तुकारामांनी अभंग कोणता सांगितला तर तो प्रत्येकामध्ये हृदयामध्ये गेल्यामुळे प्रत्येकाला आठवत होता. अशा प्रकारे संत तुकाराम होते. मग त्यावेळेसचे जे द्वेषी लोक होते त्याच्यापैकी प्रमुख होते मंबाजी गोसावी आणि रामेश्वर शास्त्री, हे दोघे जण. आणि त्यांच्या जोडीला कोण? सालोमालो होते ना. तर हे सगळेजण काय करत होते? द्वेष करत होते आणि त्यांचंच कॉपी पेस्ट करायचे. कुणाचं? संत तुकारामांनी अभंग लिहिला की त्याच्यात थोडंसं काय ते चॅट जीपीटीचा वापर करून त्यांनी काय केले? शब्दाची फेरफार केली आणि फेरफार करून काय केलं? सालोमालो म्हटले किंवा रामेश्वर शास्त्री म्हणे असं म्हणून त्यांनी चालू केलं. स्वतःच्या नावाने करू लागले कारण त्यांना द्वेष जमत नव्हतं, सहन होत नव्हतं आणि ते स्वतःचाच लौकिक करण्याचा प्रयत्न करत होते. अशा प्रकारे त्यांचं वर्तणूक होती. तर त्याच्यापैकी एक जण होता, त्यांनी अक्षरशः तुकारामाचा सगळ्या लोकांच्या समोर अपमान केला. सगळ्यांच्या समोर अपमान केला म्हटलं की अरे तू शूद्राच्या घरी जन्मलेला आहेस. आता आपण तर तुम्ही म्हणतो ना, संत तुकारामांना आपण म्हणतो. पण त्यावेळेस लोक त्यांना तू अरे तुरे बोलणारे होते. विचार करा म्हणजे काय काय सहन करावं लागलं संत तुकारामांना. मग त्यांनी म्हटलं अरे तू तर एखाद्या शूद्राच्या घरी जन्मलेला आहेस आणि तुला हे वेदांचं हे अभंग बिभंग काय म्हणत बसलास. हे सगळे अभंग तू काय कर, इंद्रायणी नदीमध्ये फेकून दे. तर इंद्रायणी नदीमध्ये त्यांना मजबूर केलं फेकण्यासाठी संत तुकारामांनी. आता विचार करा, सध्या आपण अभंग लिहितो का? नाही. आपल्या जीवनामध्ये काय ध्येय आहे? चांगलं घर पाहिजे, बंगला पाहिजे, मस्त बंगला पाहिजे. बंगले के आगे गाड़ी होना चाहिए, है ना. बंगले में भी रानी होना चाहिए, गाड़ी में भी बैठने वाली रानी होनी चाहिए. हम दो हमारी दो होनी चाहिए. हमारे पास बहुत कुछ घूमने के लिए पैसा चाहिए, बँक बॅलन्स होना चाहिए. हेच आहे ना आपलं, है की नाही? हेच ध्येय ठेवलेलं आपण. विचार करा, चांगला बंगला बांधलाय आणि बुलडोझर आला तोडून टाकला आपला बंगला. कसं वाटेल? फार मेहनत करून बांधलाय तुम्ही बंगला आणि बुलडोझर आला तोडून टाकला. तसंच संत तुकारामाच्या वेळेस त्यांचं जे ऐश्वर्य होतं, त्यांची जो खजिना होता तो खजिना काय होता? अभंगाचा खजिना होता. आणि या अभंगाचा खजिनाला टाकण्यासाठी पूर्ण आयुष्यभराची मेहनत त्यांना टाकावी लागली. कुठे? इंद्रायणीमध्ये टाकली. आणि त्याच्यानंतर जे संत तुकाराम आहेत उपवास करण्यासाठी बसतात. बरोबर 13 दिवस उपवास करतात. तर संत तुकारामाच्या वेळेस इंटरनेट नव्हतं, ट्विटर नव्हतं. त्यांनी लोकांना बोलू शकत नव्हते की अरे माझी अभंग आता पाण्यामध्ये टाकली आहे मी आता. तर ते कुणाला सांगू शकत नव्हते. तिथेच बसले नदीच्या काठी आणि भगवंताचं विठ्ठलाचं नामस्मरण करू लागले. अशा वेळेस बरेचसे लोक त्या ठिकाणी येऊ लागले. आता याच्यामध्ये 2-3 आहेत की एक्झॅक्टली संत तुकारामाची अभंग आता काय झालं, कशी आली परत. तर असं म्हटलं जातं की इंद्रायणी देवी कशामधून आली? नदीमधून आली आणि तिने काय केलं? संत तुकारामाला अभंगाता दिली. हे पण बरोबर आहे. दुसरं, त्यांनी जी अभंगाता ती पोहत आली आणि संत तुकारामाकडे भेटली. संत तुकारामांना घेतली त्यांनी. तिसरं जे आहे असं म्हटलं जातं, जसं मी तुम्हाला सांगितलं की संत तुकारामाचे अभंग हे प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श झालेले होते. म्हणून प्रत्येक व्यक्ती त्या 13 दिवसामध्ये येत होता. लाखो लोक येत होते आणि प्रत्येक जण अभंग सांगत होता वेगळा. अलग लक्षात, प्रत्येक जण वेगवेगळा अभंग सांगत होता. संत तुकारामाला आठवण करून देत होते, हा पण तुमचा अभंग आहे, हा पण तुमचा अभंग आहे, हा पण तुमचा अभंग आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी संत तुकारामाच्या अभंगाचं परत काय झालं? पुनर्रचना झाली. तर अशा प्रकारे तर जनरली सध्याचे लोक काय करतात? दुसऱ्याबद्दल चर्चा करणे. संत तुकारामांनी कधी पॉलिटिक्सच्या गप्पा केल्या नाहीत. कुठे कोणता खेळ चालू आहे त्याच्याबद्दल चर्चा नाही केली संत तुकारामांनी. उटांग पटांग काही बोलत बसले नाही. त्यांचं जीवन सतत काय कशामध्ये गेलं? भगवंताच्या भक्तीमध्ये. तर धोबी असतो ना, धोबी काय करतो? दुसऱ्याच्या कपड्याला धुवून काढतो साबणाने. आपण बिनकामाचं धुवत बसतो लोकांचे कपडे.
कशातून? आपल्या चर्चेमधून. कसं? दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे, दुसऱ्यांच्या गाराने गाणे, दुसऱ्याबद्दल पॉलिटिक्स करणे, पॉलिटिक्सच्या गप्पा करणे, ज्या की आपल्या जीवनामध्ये काही संबंध नाही त्याचा. संत तुकारामांनी आपलं एक आदर्श उदाहरण प्रस्तुत करून त्यांनी म्हटलं आपला वेळ खर्ची घालवायचा नाही कुठे पण, कारण वेळ महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. मृत्यू जवळ येते, माहित नाही आपल्याला मृत्यू कधी येणार आहे ना. अहमदाबादमध्ये विमान पडलं, त्याच्या 1 मिनिटापूर्वी कोणी विचार केला नाही की मी मरणार आहे म्हणून. विचार केला का कोणी? 1 मिनिट अगोदर ते जे काही झालं 32 सेकंद मध्ये सगळं जाळ होऊन राख होऊन गेली, शरीराची राख होऊन गेली. जळण्यासाठी सुद्धा व्यक्तीला 2 तास लागतात, पण त्या ठिकाणी अक्षरशः क्षणामध्ये सगळे जळून खाक झाले. तर त्यामुळे असं नाही समजायचं की मी 60 वर्ष जगणार आहे. असं नाही की विमान फक्त एअरपोर्टच्या जवळ पडतो, लातूरमध्ये पण येऊन पडू शकतो कुठे पण, बरोबर आहे की? वरून येऊन पडू शकतो ना, त्याच्यामध्ये काय, कुठूनही पडू शकतो. जातात वर एरोप्लेन जातात, आपल्यावरून पण जातात कधी कधी, आहे की नाही? असं नाही समजायचं की ती येऊन पडणार नाही आपल्यावर, कधी पण पडू शकतो, मृत्यू कधी पण येऊ शकतो. म्हणून सावधान राहणं आवश्यक आहे. वेळेचा दुरुपयोग न करता जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून संत तुकाराम काय म्हणतात बघा, की या जगामध्ये विनाकारण व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा ते म्हणतात बघा, पापाची वासना नको दाऊ डोळा. विठ्ठलाला ते काय म्हणतात, पापाची वासना म्हणजे काय? काम वासना आहे, इच्छा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा. ही वासना माझ्या डोळ्याला नको दाखवू, याच्यापेक्षा आंधळा बरा मी. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या छोट्या मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत मोबाईल आहे, त्याच्यामध्ये काय नाही दाखवलं जात, काय नाही बघू शकत, पण ते सगळ्यांच्या इच्छा वासना वाढवणार आहे. तर संत तुकाराम म्हणतात याच्यापेक्षा मी आंधळा झालेलो बरा, याच्यापेक्षा आंधळा झालेलो बरा. दुसरं म्हणतात, निंदेची श्रवण नको माझे कानी, दुसऱ्याची निंदा माझ्या कानामध्ये नको, बधीर करून ठेवी देवा. मला याच्यापेक्षा बहिर बनवलेलं बरं. कोण म्हणतायत? संत तुकाराम. बहिर झालेलं बरं मी, दुसऱ्याची निंदा ऐकण्यापेक्षा. नंतर म्हणतात बघा, अपवित्र वाणी, म्हणजे ज्या वाणीमध्ये पवित्रता नाहीये, ज्या वाणीमध्ये भगवंताचं गुणगान नाहीये, असे अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. माझ्या मुखामध्ये भगवंताची वाणीच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको, अपवित्र वाणी नको. याच्यापेक्षा काय करा, मुखा बरा मी, त्या हुनी मुखा बराच मी, अशा प्रकारे म्हणतात. नंतर काय म्हणतात, नको मज कधी परस्त्री संगती, दुसऱ्या परस्त्रीशी संगती नको, जनातून माथी उठता भली, है ना. जेव्हा ते कीचड उचल जाता है तो बहुत डेंजर होता है की नाही. लोकातून उठला जातो व्यक्ती, उठून जातो. तर नंतर होता, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, मला जगामधल्या सगळ्या गोष्टीचा, या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. काय पाहिजे मला, तू एक गोपाळा आवडसी. हे गोपाळा फक्त तूच आवडतो मला, बाकी सगळ्याचा कंटाळा आला मला या जगामध्ये, ठीक आहे. तर सगळ्यांनी प्रेमाने हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे संत तुकाराम सदैव या वाईट गोष्टीपासून दूर राहायचे. आपल्याला वाटतं वाईट गोष्टी आनंद देणारी जास्ती असते, है ना. वाईट गोष्टी आनंद देणारी जास्ती असते, आनंद जास्ती देणारी असते, आणि त्याच्यामध्ये व्यक्ती आकर्षित होत असतो. आणि म्हणून म्हटलं जातं, या जगामध्ये भ्रमित करणारे जे गुगली बॉल आहेत, हे गुगली बॉल कोण टाकतं? मायादेव टाकत असते. मग ही माया कशाच्याही रूपात, मोबाईलच्या रूपामध्ये असेल, इंटरनेटच्या रूपामध्ये असेल, ट्विटरच्या रूपामध्ये असेल, फेसबुकच्या रूपामध्ये असेल, अजून कोणत्याही रूपामध्ये असेल, हे गुगली बॉल पडतच असतात. फक्त आपण स्वतःला सांभाळून ठेवणं आणि आपलं स्वतःला संरक्षण करणं फार महत्वाचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे नंतर या ठिकाणी पुढे म्हणतात बघा, की हे जे अभंग, जसं मी सांगितलं 13 दिवस त्यांनी काय केलं, फास्टिंग केलं. फास्टिंग करून त्याचे 3 पण मी सांगितले तुम्हाला, की कशा प्रकारे त्यांना हे भेटली, काय भेटली, अभंगाथा भेटली. परत ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेले अभंग होते, प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिरलेले अभंग होते, आणि कारण ते हृदयातून निघाले, दिल से दिल तक. काय आहे, दिल से दिल तक कधी असणार, जेव्हा भगवंताची भक्ती असणार.
बाकी का मन से मन तक असणार. या जगामध्ये काय असणार? मन से मन तक, दिल से दिल तक नाही. दिल की जगह किसकी है? भगवान की जगह. दिल में केवल एक ही व्यक्ति की जगह है, वो है भगवान, है ना. आपल्या शरीरामध्ये 33 कोटी प्रकारचे देव आहेत. किती? 33 कोटी. डोळ्याचा देवता आहे, कानाचा देवता आहे, है ना, नाकाचा देवता आहे, जिभेचा देवता आहे, प्रत्येकाचा देवता आहे. फक्त एक जागा कोणी घेऊ शकत नाही. कोणती? हृदयाची जागा. आणि हृदयाची जागा कोणाची आहे? विठ्ठलाची, कृष्णाची, भगवंताची. ठीक आहे. तर म्हणून या जगामध्ये आपल्याला आपण महान आहोत हे सिद्ध करण्याची गरज नाही, आपणच खरे आहोत हे सिद्ध करण्याची गरज नाही. संत तुकाराम आपल्या बुद्धीचा वापर करून हे सुद्धा सिद्ध करू शकले असते की मी कसा महान आहे, माझे अभंग बघा किती चांगल्या प्रकारे. आपण कदाचित असतो तर कदाचित आपण हे सिद्ध करत बसतो असतो, बघा माझा एक एक अभंग चांगला आहे, बघा माझा अभंग कसा आहे, कुठेच कॉपी, सगळं कॉपीराईट माझ्याकडे आहे, असं आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असतो. पण संत तुकारामनी काही नाही. फक्त ते जे फ्रस्ट्रेशनचा काळ होता, जे दुःखी जो काळ होता, त्यांच्यावर जे स्ट्रेस आला होता, जे तणाव होता, त्या तणावामध्ये फक्त कुणाचं चिंतन केलं त्यांनी? विठ्ठलाचं चिंतन केलं. म्हणून संकट समयी आपल्या वाईट प्रसंगी आपण कुणाचं चिंतन करायला पाहिजे? भगवंताचं चिंतन करायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात बघा, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आमच्या घरी एकच धन आहे. कशाचं? भगवंताबद्दलचं जे ज्ञान आहे, शब्दाचा धन. शब्द म्हणजे ज्ञान. भगवंताबद्दलचे जे दिव्य ज्ञान आहे तेच आमच्यासाठी सर्वात श्रेष्ठ धन आहे. आपण धन कसे कागदाचे तुकड्याच्या पाठीमागे लागतो, ते आपल्या 500ची नोट, 1000ची नोट, 2000ची नोट, ह्या नोटा आपल्यासाठी धन आहे. पण संत तुकाराम काय म्हणतात? भगवंताबद्दलचं जे ज्ञान आहे, शब्द आहेत भगवंताबद्दलचे, तेच आमचं धन आहे. नंतर म्हणतात शब्दाचीच शास्त्रे यत्न करू. त्या शब्दाची जे शास्त्र बनलेले आहेत त्याचंच आम्ही पालन करू, त्याचं रक्षण करू, त्याच्यापासून आम्ही ज्ञान घेऊ, तेच आम्ही आत्मसात करू. नंतर म्हणतात शब्दाचीच आमच्या जीवाचे जीवन. आमच्या जीवाचं मूळ जीवन कोण आहे? आमचे शब्द, भगवंताबद्दलचे शब्द आहेत. नंतर म्हणतात शब्द वाटू धन जन लोका. लोकांना शब्दांचं ज्ञान देऊ. कुणाबद्दलचं? भगवंताबद्दलचं. हेच सगळ्यात मोठं धन आहे. म्हणून इस्कॉन मध्ये रोज भागवत कथा होते, रोज कथा होत असतात, प्रत्येक दिवशी सत्संग असतात. म्हणून मी बऱ्याचदा म्हणत असतो, लातूरमध्ये किती मंदिर आहेत? किती मंदिर असतील? 1000, 2000, 3000, 5000 असतील मंदिर. 5000 मंदिरामध्ये रोज प्रत्येक संडेला अशी गर्दी होते का? सांगा, कुठे होते का? इस्कॉन बाद में आया, लेकिन सब लोग आके बैठ रहे हैं यहाँ पर. सगळेजण येऊन या ठिकाणी कथा ऐकत आहेत. कशामुळे? शब्द हेच धन आहे. म्हणजे भगवंताबद्दलचं ज्ञान हे आपलं धन आहे, सगळ्यात मोठी संपत्ती आहे ना. नंतर काय म्हणतात? शब्द वाटू धन जन लोका. तुका मने पहा शब्दची हा देव. शब्द हेच भगवंत आहेत. शब्देची गौरव पूजा करू. आणि या शब्दाची म्हणजेच या ज्ञानाची आपण पूजा करू. अशा प्रकारे. नाहीतर दुसऱ्याची पूजा करत फिरावं लागेल आपल्याला. अशा प्रकारे. ठीक आहे. म्हणून या जगामध्ये लोक नाव ठेवणारे असणार, द्वेष करणारे असतात, दोषारोपण करणारे असतात, वाईट बघणारे असतील, पण त्याच्यामध्ये आपण पडायचं नाही. नॉट ओनली ब्लेम गेम, नॉट ओनली क्लेम गेम, इट इज ओनली शेम गेम. काय इंग्लिश समजलं सगळ्यांना? किती जणांना इंग्लिश कळलं मी म्हटलेलं? नॉट ओनली ब्लेम गेम, नॉट ओनली क्लेम गेम, ओनली शेम गेम. लाजिरवाणी गोष्ट आहे सगळी. तर याच्यामध्ये पडून बसू नये आपण, आहे की नाही? संत तुकारामांनी हेच म्हटलंय. त्यांचं म्हणजे मॉडर्न वे मध्ये सांगितलं मी तुम्हाला, ऍडव्हान्स नॉलेज मध्ये. नो ब्लेम गेम, नो क्लेम गेम, इट इज ओनली शेम गेम. बरोबर आहे की? अशा प्रकारे. म्हणून संत तुकारामांनी कधीही या गोष्टीच्या पाठीमागे नाही लागलं. फक्त एकच ध्यान होतं त्यांचं, विठोबाचं ध्यान करत होते. नंतर पुढे त्याच काळामध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू आले होते तर त्यामध्ये हरिदास ठाकूर म्हणून होते. हरिदास ठाकूर, बरेच जे नवीन असतील त्यांना माहित नसेल कदाचित. तर हे हरिदास ठाकूर ब्रह्माजीचे अवतार आहेत. ते 500 वर्षापूर्वी आले होते. ब्रह्माजी 500 वर्षापूर्वी येऊन गेले. कुठे? पृथ्वीवर. कुठे? भारतामध्ये. कुठे? पश्चिम बंगालला. कोण? ब्रह्माजी येऊन गेले. त्यांच्याबद्दल सुद्धा शास्त्रामध्ये 5000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. ब्रह्माजी येऊन गेले. कोणत्या रूपामध्ये? हरिदास ठाकूरच्या रूपामध्ये. आणि हरिदास ठाकूर सतत ते सुद्धा नामस्मरण करायचे.
जसे संत तुकाराम महाराष्ट्रामध्ये होते तसे हरिदास ठाकूर हे कुठे होते? पश्चिम बंगालमध्ये. आणि त्या ठिकाणी ते सतत हरिनाम घेतो. त्यांचं सुद्धा चर्चा चालू होती सगळीकडे. त्यांचं सुद्धा नामस्मरण करत होते सारखं. त्यामुळे सगळीकडे त्यांची प्रसिद्धी होती. सगळ्यांना हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सतत सगळ्यांना हरिनाम घेण्यासाठी ते प्रोत्साहित करत होते. तर तिथे सुद्धा जळणारा एक व्यक्ती होता. उसकी भी जल रही थी. मग त्यांनी काय म्हटलं की या हरिदास ठाकूरला बदनाम करायचं. मग त्यांनी हरिदास ठाकूरला पब्लिकली बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हरिदास ठाकूरने बिलकुल त्याची प्रतिक्रिया दिली नाही, काहीच म्हटले नाही. आणि हे चैतन्य महाप्रभूला जेव्हा माहीत पडलं, म्हणजे कृष्णाला माहीत पडलं, त्या लगेच त्या व्यक्तीचं नाव होतं गोपाल चपल. काय नाव होतं? गोपाल चपल. आणि हे गोपाल चपल एवढा द्वेषी होता तर त्याला लगेच दुसऱ्या दिवशी महारोग झाला. ज्या दिवशी हरिदास ठाकूरचा अपमान केला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला काय झालं? महारोग झाला. महारोग मध्ये त्याला फार त्रास होता. तर जेव्हा भगवंताचे भक्तांची कोणी निंदा करेल ना, त्यांना जर कोणी त्रास देईल तर त्यांना त्यांची शिक्षा मिळणार. पण भक्ताचा स्वभाव आहे की त्याच्यासाठी त्यांनी काहीच प्रार्थना, त्यांनी फक्त हेच म्हटलं की त्याचा रोग लवकरात लवकर बरा हो. कोणी जर आपला पाय ओढून आपल्याला पाडलं तर आपण त्याच्यासाठी प्रार्थना करणार का? नाही करणार. आपण त्याच्यासाठी म्हणणार आहे मरू दे, मर कुठेतरी जाऊन, काही ना काही त्याच्याबद्दल वाईट बोलणार आपण. पण त्या ठिकाणी त्यांनी बिलकुल प्रार्थना काय केली की त्याचं चांगलं हो, त्याचा रोग बरा हो अशा प्रकारे. म्हणून जे संत तुकारामाने सुद्धा जे कोणी त्यांची निंदा करायचे त्यांच्यासाठी कधीही त्यांनी द्वेष निर्माण केला नाही, कधीही त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी केली नाही, कधीच नाही. म्हणून हे संतांचं गुण असतं. संतांसाठी काय आहे? काय म्हणतात? तितिक्ष्वा कारुणिका सुहृदम सर्व देहिनाम. सगळ्याबद्दल चांगलं चिंतन करणाऱ्या, सुहृदम सर्व देहिनाम, सगळ्यांचं चिंतन चांगलं करणारं, वेल विशर, शुभ चिंतन. अजात शत्रुवा, त्यांचे कोणी शत्रू नसतात. अजात शत्रुवा शांता साधवा साधुभूषण. साधूचं हे आभूषण आहे की तो सगळ्यावर करुणा करत असतो. आणि हे संत तुकारामांनी आपल्या याच्यामधून दाखवलं की जरी द्वेषी करणारे लोक असतील तरी पण मी त्यांच्याबद्दल विचार नाही करणार, मी कुणाचं चिंतन करेन? भगवंताचं. अशा प्रकारे. तर अजून 5 मिनिट आहेत. झोप यावी कुणाला? कोणी झोपलंय मागे? कोणी? ज्यांनी मागचे झोपतात, बॅक बेंचर म्हणतात ते. पण बघतोय सगळेजण जागे आहेत. तर संत तुकारामाचा बद्दल भरपूर काही आहे बोलण्यासारखं. त्याच्यापैकी मी तुम्हाला काही सांगतो अजून दुसरं की संत तुकाराम भक्ती करण्यासाठी बुद्धीची गरज नाही बरं का. कशाची? याच्यामध्ये किती भरलंय त्याला बघण्याची गरज नाही, फक्त याची गरज आहे. कशाची? हार्टची गरज आहे, हृदयाची गरज आहे, डोक्याची जास्ती गरज नाही. ठीक आहे. डोकं फक्त जगामध्ये चालायचं कसं त्याच्यासाठी, नुसते पाय नाही चालवायचे, डोकं पण चालवायचं. पण जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो तर डोक्यापेक्षा कशाची गरज आहे? हृदयाची गरज आहे. आणि संत तुकाराम असं नाही की संत तुकारामाकडे बुद्धी नव्हती, संत तुकाराम फार बुद्धिवान होते. कारण भगवंताची भक्ती करणारा हा बुद्धिमान असतो. भगवंताची भक्ती करणारा सर्वात बुद्धिमान असतो. भले इकडे मेरिटमध्ये नाव असतील आपले, पण भगवंताची भक्ती करणारा हा बुद्धिमान असतो. कृष्ण भक्त बडा चतुर. काय म्हटलं जातं? कृष्ण भक्त बडा चतुर. संत तुकाराम सुद्धा बडे चतुर थे, है ना. येडा बनके पेडा खाओ, है ना. लोक त्यांना येडा समजतात, है ना. संत तुकारामाच्या वेळेस लोक त्यांना येडा समजायचे, लेकिन पेडा कोण खा रहा था? संत तुकाराम खात होते. येडा बनके पेडा खाओ, भगवान की भक्ती करो, है ना. मी बऱ्याच उदाहरण देत असतो. आपलं आता हे कलियुग आहे ना, कलियुगमध्ये राक्षसांची प्रवृत्ती वाढत जाते, नास्तिक लोकांची प्रवृत्ती वाढत जाते. तर त्यांची तुलना दाताशी केलेली आहे. दात किती दात असतात? 32 दात असतात. आणि या 32 दातामध्ये कोण आहे? एक जीव आहे, एकच आहे ना. मेजॉरिटी कोणाची आहे? दातांची. मायनॉरिटी कोणाची आहे? जिभेची. कोण मेहनत करतं? दात मेहनत करतात, चावतात मेहनत करतात. स्वाद कोणी घेऊन जातो? येडा बनके पेडा खालो. बरोबर आहे. येडा बनके पेडा खाओ. पडतात कोण? जीभ पडते का? नाही पडत. प्रॉफिट कोणाचं आहे? जिभेचं.
तसंच कृष्ण भक्त बडा चतुर. सगळेजण बोला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा 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 हरे हरे. तर संत तुकाराम माझ्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम झाले तरी ते इकडे तिकडे कोणत्या बाबा बुवाकडे जात बसले नाही. कधी ऐकलं का या बाबाकडे गेले त्या बुवाकडे गेले? कधी ऐकलं आपण? नाही. फक्त एकच ध्यान, विठ्ठलाचं ध्यान. विठ्ठलाचं ध्यान करत बसले. कुठले बाबा बुवाकडे जात बसले नाही. ही संस्था जॉईन करायची, ती संस्था जॉईन करायची, हे बापू ते बापू जे काय असेल, पण तिकडे कुठेच गेले नाही. कारण आपल्याला काय वाटतं, आपण इकडे तिकडे गेलो म्हणजे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. एका प्रॉब्लेमसाठी जाणार तुम्ही, ठीक आहे, दुसरा प्रॉब्लेम उद्या तयार आहे. चला दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी गेलो आपण बाबा बुवाकडे, तिसरा प्रॉब्लेम तिसऱ्या दिवशी येणार आहे. आयुष्यभरासाठी प्रत्येक प्रॉब्लेमला घेऊन आपण बाबा बुवाकडे नाही जाऊ शकत. समजलं ना काय बोलतो ते? रोज प्रॉब्लेम येणार आहेत आयुष्यामध्ये, पण प्रत्येक प्रॉब्लेमला घेऊन बाबा बुवाकडे जाता येत नाही. आपल्याला एकच शरण घ्यावं लागेल. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. बोला एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. एको देव देवकी पुत्र एव एको मंत्रस्य तस्य नामानि यानि कर्म अपि एकम तस्य देवस्य सेवा. तर काय म्हणे शिवजी म्हणतात पार्वतीला, एकम शास्त्र, एकच शास्त्र आहे पार्वती. कोणतं? देवकी पुत्र गीतम. देवकीच्या पुत्राने जे गायलेले गीत आहे ते शास्त्र आहे. एको देव देवकी पुत्र, एकच भगवंत आहे. कोण? देवकी पुत्र एव एको मंत्रस्य तस्य नामानी. आणि एकच मंत्राचा जप करायचा. कुणाचा? तस्य नामानी, त्याच्याच नावाचा जप करायचा. नंतर काय म्हणतात? कर्म अपि एकम तस्य देवस्य सेवा. एकच कर्म करायचे, भगवंताची सेवा करायची. सोपं आहे की नाही? हे अवघड आहे? तुम्हाला कुठे आम्ही वेट लिफ्टिंग करायला सांगतोय? तुम्हाला आम्ही कुठे जिम जायला सांगतोय? आम्ही तुम्हाला कुठे स्विमिंग पूलला जायला सांगतोय? नाही. हे स्विमिंग पूल आहे, असं स्विमिंग पूल आहे याच्यामधून भवसागर पार करू शकतो है ना. अशा प्रकारे. ठीक आहे, 1-2 मिनिटात मी संपवतो. त्याच्यानंतर भरपूर काही आहे. तर एक शेवटचा त्यांचा जो अभंग आहे ते आपण त्याच्यावर थोडी हे करूया. तर संत तुकाराम जेव्हा कुठून आले? वैकुंठावरून आले आणि सतत ते भगवंताचा विचार करत, चिंतन करत आहेत. त्यांना आता विरह झालेला. विरह आजकाल आपल्याला घरापासून दूर गेले तरी विरह होत नाही. होतो का? अमेरिकेला जातात तिकडेच बसतात. जे गेले अमेरिकेला ते तिकडेच गेले, नंतर यायचं नावच घेत नाही. जवळजवळ 70 ते 80% लोक परत येत नाहीत अमेरिकेला गेले. म्हणून पाठवण्याच्या अगोदर विचार करा. अमेरिकेला पाठवायचं असेल तर विचार करा, नंतर कुणी आहे का तुमच्यासोबत इकडे. तर जेव्हा विरह होतो ना, तर त्या विरहामध्ये तो तीव्र होत असतो. आपली तीव्रता संपत आलेली आहे, बरोबर आहे की नाही? आपलं दुःख कमी होत चाललं, आपलं दुःख होत नाही जास्त. जेव्हा आपला स्वतःच्या स्वार्थाला त्रास होतो ना, तेव्हा दुःख जास्ती होतं. ते काय म्हणतात बघा, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्री दिवस वाट तुझी. ते काय म्हणतात संत तुकाराम, आता मला तुमची आस लागलेली आहे. कुणाची? विठ्ठलाची आस लागली, भेटण्याची आस लागलेली आहे. भेटायचं मला तुम्हाला, दिवस रात्र वाट बघतोय. आपण कधी ते दिवसातून, आठवड्यातून, वर्षातून एकदा वाट बघतो, है की नाही? तर भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्री दिवस वाट तुझी. दिवस रात्र मी तुमची वाट बघतोय. बघा ते विरह किती भयानक जबरदस्त आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. या प्रकारे चकोर नावाचा एक पक्षी असतो, तो कुणाची वाट बघतो? चंद्रमाची वाट बघतो. तशाच प्रकारे माझं मन तुमची वाट बघत आहे. आमचं मन बनतंय, मला तो मोबाईल कधी मिळणार आहे, मला तो वर्जन कधी मिळणार आहे, मला ते कधी भेटणार आहे. आपलं मन याचा विचार, चकोर जीवन आहे आपलं, कोर जीवन आहे. चकोर मेरा जीवन कोरा कागज, है की नाही? कोरा ही रह जाएगा, है की नाही? तर याच्यामध्ये काय, माझे मन कसे आहे? त्या चकोर पक्षासारखे, जो सतत, जसं चकोर पक्षी चंद्राची वाट बघतो तशाच प्रकारे मी तुमची वाट बघत आहे उत्कंठतेने. नंतर म्हणतात, दिवाळीच्या मुळा लेकी असावली. लेकी म्हणजे लेक, मुलगी. काय बघते दिवाळीच्या वेळेस? आपले आई वडील बोलवतील मला माहेरून. आता माहेर फार दूर दूर आहे ना. कोणी अमेरिकेला गेलं तर माहेर कुठे आहे? भारतात. अगोदर माहेर जवळ असायचं.
तर तो माहेर जे आहे, माहेरून वाट बघत आहे की माझे आई वडील कधी बोलवतील, त्यात उत्कंठतेने ती असते, दिवाळीची वाट बघत असते. तशाच प्रकारे संत तुकाराम म्हणतात, मला सुद्धा पंढरीला यायचं आहे, माहेर माझं पंढरी आहे, तर त्या ठिकाणी यायची माझी उत्कंठता आहे. पाहत असे वाटोली पंढरीची. नंतर झालं दोन शेवटचे. भुकेली या बाळ अतिशोक करी. जो भुकेला बाळ असतो तो कुणाचं चिंतन करतो? आईचं चिंतन करेल, येऊन मला दूध पाजेल. तशाच प्रकारे तिची उत्कंठता आहे लहान मुलाची. भुकेला बाळ जसं असतो, आपल्याला भूकच नाही लागत ना मंदिरामध्ये यायची. किती जणांना भूक लागते मंदिरामध्ये येण्याची? अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे लक्ष पाहिजे, उत्सुकता अशी पाहिजे की मी कधी जाणार आहे मंदिरामध्ये, है ना. मी जेव्हा मुंबईमध्ये होतो तर मी पहिल्यांदा शनिवार कधी येतो वाट बघत होतो, कारण त्यावेळेस एक प्रोग्राम असायचा इस्कॉन जुहू मुंबईला. काय होतं? थँक्स गॉड इट्स सॅटरडे. काय नाव होतं प्रोग्रामचा? थँक्स गॉड, हे भगवान आपका आभारी हूं मैं, आज शनिवार आहे. तर त्या शनिवारची मी वाट बघत होतो, कधी शनिवार आहे, कधी शनिवार आहे, कधी. तसं तुम्ही प्रत्येक रविवारची वाट बघायची, बघणार ना. तर सगळेजण बोला, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. अशी वाट बघायची आपण प्रत्येक संडेची. कधी संडे ना, अरे आज सोमवार, अरे सोमवार आला, अरे मंगळवार आहे अजून, अरे बुधवार आहे अजून 3 दिवस वाट बघायची आपल्याला. तर हृदय कसं होणार? कोमल होत जाईल. कसं होणार? पाषाणाला पाझर फुटेल कसा? पाषाणाला इकडे पाझर फुटतो बरं आल्यानंतर. काय होतं? इकडे पाझर फुटेल. आणि शेवटचं, तुका मने मज लागली से भूक, धावनी श्रीमुख दावी देवा. हे विठ्ठला, तुमचं आता श्रीमुख दाखवा. श्रीमुख म्हणजे भगवंताचं मुख. मला तुम्ही दाखवा, मला भूक लागलेली आहे. आता कशाची भूक लागलेली? तुमचं दर्शन घेण्याची. आम्ही दूरदर्शनच्या समोर बसलोय, दर्शन घेण्याची कुणाला इच्छा होणार? जेव्हापासून दूरदर्शन झालंय तेव्हा दर्शन दूर झालेत भगवंत सगळ्यांचेच, बरोबर आहे. जास्ती वेळ कशामध्ये जातोय? टेलिव्हिजनच्या मागे जातोय. तर हे कशामुळे? दूरदर्शनने आपल्याला दूर करून टाकलेलं आहे, दर्शन दूर झालेले आहे. ठीक आहे ना. तर म्हणून आता दूरदर्शनला थोडं किकआउट करायचं, दूरदर्शनाच्या ऐवजी इकडे येण्याचा प्रयत्न करायचा. आणि जसं संत तुकारामांनी उत्कंठता दाखवली त्या प्रकारची उत्कंठता, ठीक आहे, आपण त्याप्रमाणे नाही करू शकत, 100% नाही भेटणार आपल्याला, नो प्रॉब्लेम. 10% तरी चालू करू शकतो, 5% चालू करू शकतो, थोडी उत्कंठता वाढवू शकतो. आणि अशा प्रकारे आपण इकडे येऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो. आणि शेवटचं तिकीट कुठे जाण्याचं? कुठे जायचं आपल्याला? वैकुंठाला जायचं. तर वैकुंठाला जाण्याचं तिकीट संत तुकारामांनी दिलेलं आहे की नाही? तेच इस्कॉन मध्ये सुद्धा तिकीट मिळत आहे, फक्त रेग्युलर यावं लागतं. ठीक आहे. सगळेजण बोला, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. फार फार धन्यवाद. तुम्हाला परत एकदा आषाढी एकादशीच्या, महा एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही आषाढी एकादशी तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं एक प्रेरणास्थान बनव. सदैव तुमची भक्ती वाढत राहो, भगवंताबद्दलचं प्रेम वाढव. कारण या जगातले प्रेम थोड्या काळापुरत्याच. या जगामध्ये जे प्रेमाचे रिश्ते आहेत ना, टेम्पररी आहेत, टेम्पररी, काही काळापुरते फक्त, त्याच्यानंतर संपणार नाही. आपण एकदा संपलो, डिलीट झालो की त्याच्यानंतर काही नातं नाही आपलं कुणाशीच. नंतर पुढचं नातं तयार होतं, पुढचा जन्म होतो, त्या ठिकाणी नवीन नवीन आई वडील असतात, नवीन भाऊ बहीण असणार. तर प्रत्येक जन्मामध्ये नवीन नवीन नाते बनत आहेत. तरी हे टेम्पररी जॉब आहेत. आपल्याला परमनंट जॉब पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? परमनंट जॉब. परमनंट जॉब काय? भगवंताशी संबंध जोडायचा. आपल्याला कुणाशी संबंध जोडायचा? भगवंताशी संबंध जोडायचा. त्याच्यासाठी इकडे यायचं. हरे कृष्णा. धन्यवाद. गायचं आहे तिला, अनाउन्समेंट करून हरे कृष्णा. सर्व भक्तांचं आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये, तोपर्यंत बस, आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर खूप सुंदर अशा प्रकारे रोजनी सोप्या शब्दात भक्ती सांगितली आहे. एका मन के पेड़ा खोल है. आज
पेढा तो नाही आहे, एक स्वीट राईस आहे. स्वीट आहे सर्वांसाठी. त्यामुळे हरी बोल. तर आपण प्रभूजींचे हरिबोल धन्यवाद देऊया. त्याने खूप छान अशा सोप्या शब्दामध्ये आपलं मार्गदर्शन केले आणि खूप भक्ती कशी करायला पाहिजे, तुकाराम महाराजांची भक्ती कशी होती आणि आपण कसे भगवत धर्मामध्ये जायला पाहिजे आणि तात्पुरते जे आपण काही सुख दुःख किंवा उपाययोजना करतो त्यापेक्षा परमनंट सोल्युशन कडे आपण जायला पाहिजे. पूर्वीच्या आपण 3 वेळेस हरिबोल म्हणून आभार करतो. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. तर आजचा जो सुंदर असा जो प्रसाद पावसा झालेला आहे, हरे कृष्ण. तर आजचे जे प्रसादाचे जे यजमान आहेत ते आप्पासाहेब साठे पाटील, वंदना साठे पाटील यांच्या या कुटुंबियांनी केलेलं आहे. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावे. त्यांच्यासाठी आम्ही छोटंसं गिफ्ट ठेवलेलं आहे. हरे कृष्ण. त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर कृपया पुढे या लवकर. देऊ का? कोण येणार आहे? हरे कृष्ण. तर त्याचबरोबर आजच्या प्रसंगामध्ये निखिल जोशी, निखिल जोशी माताजी यांच्या परिवारातर्फे हे आज केलेलं आहे. तर विनंती आहे की प्रभूजी फॅमिलीमध्ये कोणी असेल तर पुढे या. दोघांनी पकडा. हरे कृष्ण. हरी हरी बोल, बोल, हरी बोल, हरी तर आपण यांच्या 3 वेळेस हरी बोल आभार प्रकट करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. त्याचप्रमाणे उद्याचे जे ब्रह्मन भोजनासाठी हरे कृष्ण बोलो. मनीषा कांबळे माताजी यांनी 3000 रुपये देणगी दिली आहे. त्यांच्या वडिलांची तब्येत खराब आहे, तर सर्व भक्तांना त्यांनी विनंती केली आहे की त्यांच्या वडिलांच्या तब्येतीसाठी सर्वांनी प्रार्थना करायची. तर आपण त्यासाठी एक वेळेस हरे कृष्ण महामंत्र म्हणून प्रार्थना करूया. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. तर त्याचप्रमाणे लवंग लतिका माताजी आहेत जे वारंवार आपल्या मंदिरासाठी सहकार्य करत असतात. त्यांनी आपले जे बाहेर जे पेवर ब्लॉक बसवण्यासाठी लक्ष्मी दिलेले आहे रुपये 11,000 रुपये. तर आपण त्यांचे आभार करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. त्याचप्रमाणे